धमाका बिग बॅश केली 5 रात्र याच मैदानावर अभूतपूर्व अशी क्रीडा स्पर्धा रंगली। एक अभूतपूर्व असा सोहळा गेली 5 रात्र याच मैदानामध्ये ग्रामीण क्रिकेटचा एक इतिहास लिहिला गेला। बिग बॅश पाचव्या ठिकाणी आली। मुंबई, गुजरात, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि कोंडगाव भिवंडी मध्ये रंगलेला ग्रामीण क्रिकेटसाठीचा हा भव्य दिव्य सोहळा आणि या पर्वामधील फायनल मॅच मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळेल। अवध कामाक्षी जी स्पोर्ट्स वाकळण टीम मैदानाच्या दिशेने टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करूयात। मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होते जी वाकळण टीम जबरदस्त परफॉर्मन्स देत असताना मात्र या टीमने केलेला कारनामा अंतिम फेरीमध्ये या संपूर्ण भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटचं लक्ष लागलेल्या ज्या मॅचवर मात्र या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून अंतिम फेरीत दाखल झाले। तर सलामीची जोडी देखील मैदानाच्या दिशेने पवन केने मुन्ना आणि आमचे दोन्हीही पंच सूरज केने आणि मुन्ना शेख ही मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत। दोन्ही पंच रमाकांत पवार सर आणि त्याचबरोबर धनंजय कोळी सर हे देखील मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत। प्रेक्षकांची उत्कंठा मात्र शिगेला गेली होती या भव्य दिव्य स्पर्धेची। आगळं वेगळं आणि मोठं आयोजन, या आयोजनात 70-70 AA यांच्या माध्यमातून आयोजन केलं गेलं आणि चेरोबाची त्यांना लाभलेली साथ, हे मैदान आणि गेली 5 रात्र रंगलेली एक शिस्तबद्ध स्पर्धा आता शेवटच्या मॅच कडे जाताना आपल्याला पाहायला मिळते। शेवटची मॅच कुणाच्या नावे होणार, शेवटचा सामना कोण जिंकणार, 7 लाख कुणाला मिळणार, 3 लाख कुणाला मिळणार, याची उत्कंठा शिगेला गेली आणि प्रेक्षक अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत या मॅचला पाहण्यासाठी। आणि जशी मॅचला सुरुवात होईल घेऊन जातो मी तुम्हाला पनवेल फळसपेचा एक गोड आवाज दीपक पाटील सर आणि त्याचबरोबरीने अक्षय पांडव सर दोघांनाही विनंती असेल या डावाच्या सुरुवातीला। धन्यवाद चंद्रकांत शेटे सर। महाअंतिम सामना तो मैदानाच्या आतमध्ये रंगण्याकरता सज्ज झालाय। एका बाजूने तुम्हाला पाहायला मिळतीये अवध 11 अवध कामाक्षी 11 जी स्पोर्ट्स वाकलन आणि त्यांच्या विपक्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळेल रिग्नेश 11 जय बजरंग गोरसई बी। एक जबरदस्त मॅच, रोमहर्षक उत्कंठावर्धक, खूप महत्वाचे हे क्षण आहेत दोन्ही टीम करता। ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट एक गाव एक संघ या फॉर्मॅट मधल्या दोन तगड्या, दोन महाशक्ती एकमेकांच्या विपक्ष मैदानाच्या आतमध्ये झुंजण्याकरता सज्ज झाल्यात। एक जबरदस्त लढत। स्वागत आहे आपलं दीपक सर जे आमच्या समवेत या पहिल्या इनिंग करता जॉईंट होत आहेत। मेगा फायनल ग्रँड फिनाले आपण पाहतो या स्पर्धेचा आणि त्या क्षणाची मात्र सगळ्यांच उत्कंठा होती। गेले 5 रात्रीचा मात्र हा थरार आता मात्र अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय। कोणता संघ मात्र असेल या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आणि त्यासाठीच मात्र सुरू होणारी ही भिडंत पाहायला मिळते। दोन ग्रामीण मधील महासत्ता एकमेकांसमोर आमने सामने येऊन ठेवल्यात। एका बाजूला कल्याण डोंबिवली परिसरामधील बलाढ्य संघ जी स्पोर्ट्स वाकण संघ तुम्हाला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भिवंडी बेल्ट मधील हा सगळ्यात लोकप्रिय संघ जय बजरंग गोरसे बी। परंतु आज मात्र दोनही संघ आपण पाहतोय, एका बाजूला गोरसे ब रिग्नेश 11 या नावाने खेळतोय। पहिलाच बॉल जर आपण पाहिला विकेट कीपरला चकमा दिलाय आणि तदनंतर सीमारेषेच्या बाहेर फरार झालाय। इथे आलाय पहिल्याच बॉलवर नशिबाचा चौकार, रन्स मिळतील 4। धीरज सिंग गोलंदाजी ट्रॅकवर आहे। धीरज सिंगचा पहिलाच वेगवान बॉल तो विकेटच्या मागे चौकारामध्ये कन्वर्ट झालाय। लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय। पंचांनी यावेळेस तिसऱ्या पंचांना रेफर केलंय हाईट बीमर करता। तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतली जाईल। आमचे तिसरे पंच टेक्निशियल रूम मध्ये दीपक पाटील सर
या स्पर्धेच्या निमित्तानं खूप काही वेगळं पाहायला मिळालं या टेनिस बॉल क्रिकेटला, कारण 20 कॅमेरे या स्पर्धेकरता थेट प्रक्षेपणाकरता 70-70च्या माध्यमातून वापरले गेले. स्टम्प विजन कॅमेरा ज्याचा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वापर केला जातोय. तदनंतर जर आपण विचार केला ना तर एक वेगळा मिक्सर या स्पर्धेकरता वापरला जातो, जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सामन्यांकरता वापरला जातो. तब्बल 40 कॅमेरे ज्या मिक्सरला कनेक्ट होतात, असा एक जबरदस्त मिक्सर या स्पर्धेच्या निमित्तानं इथे वापरला गेलाय. खूप चांगलं प्रक्षेपण, नीटनेटकेपणा जो खूप महत्वाचा आहे आणि तो आपल्याला पाहायला मिळाला. ऑन स्क्रीन तुम्हाला या चेंडूचा जो काय निर्णय आहे तो पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकाल दूधचा दूध आणि पाणीचं पाणी होईल. इथे चेंडू जर आपण पाहिला तर त्याची हाईट ती कशी आहे या अँगलनं तुम्हाला ते पाहायला मिळेल. आणि इथे पंचांचा इशारा ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल, नो बॉल. खूप चांगलं प्रक्षेपण. धीरज सिंग पहिलाच बॉल इथे 9+4 एकूण 5 हाईट फॅक्टर होता या बॉलवर. धीरज पुन्हा एकदा नव्यानं सज्ज होईल. यूपी एक्सप्रेस गोलंदाजी ट्रॅकवर आहे. यावेळेस मात्र फटका चांगला. एक क्षेत्ररक्षक चेंडूवर जोवर झेपावेल तिथे एक रन कंप्लीट केली जाईल. 1च्या मदतीनं आपलं वैयक्तिक खातं इथे उघडलं जाईल. फलंदाज सूरज केणे जो ओपन करण्याकरता मैदानामध्ये मुन्ना शेखच्या साथीनं नाशिक टेनिस बॉल क्रिकेटचा कोहिनूर हिरा तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. नाव आहे मुन्ना शेख. सातत्यानं डावकुऱ्या हाताच्या प्रतिभासंपन्न खेळाडू जे भारतभरामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कार्यरत आहेत ना, त्या प्रतिभासंपन्न खेळाडू मधल्या वरच्या 5 क्रमांकाचे जे खेळाडू आहेत ज्यामध्ये मुन्ना शेख हे नाव आत्मीयतेनं घेतलं जातं. तो मुन्ना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालेला तुम्हाला पाहायला मिळतोय. नाशिक टेनिस बॉल क्रिकेटचा श्वास आहे हा खेळाडू. नाशिक मधल्या प्रत्येक खेळाडूंना खूप सारा भरोसा किंवा खूप काही शिकलंय ज्या खेळाडूकडनं तो मुन्ना शेख मैदानामध्ये स्ट्रायकर एंड कडे ऍज अ आयकॉन बॅटिंग करत असताना. आवत कामाक्षी 11 मेहताभाई यांच्या माध्यमातून हा संघ. चांगला बॉल, फक्त दिशा दिली. एक सिंगल सन्माननीय पद्धत जिला म्हटली जाते ती सन्माननीय पद्धत यावेळेस अवलंबली. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलं. 1च्या मदतीनं रन झाला 7. थोडीशी या मॅच मध्ये आपण पाहिलं अक्षयजी, तर सलामीची जोडी थोडीशी बदलण्यात आली. ती अर्थातच गोरसई प संघाकडून, कारण पवन केणेला आपण पाहिलं सलामीला येत असताना. परंतु या मॅच मध्ये सूरज केणे जो मात्र आज ओपनरची भूमिका निभावतोय आणि त्याचं कारणही सगळ्यांना माहिती आहे. धीरज इथे मात्र स्टेप आउट केलं. खूप चांगला फटका, खाली क्षेत्राची निवड, 1 बाउन्स. चेंडूला थांबवणं कठीण, चेंडू निघून जाईल यावेळेस सीमारेखा पार. एक चांगला फटका यावेळेस पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेखा पार जातोय. रन्स मिळतील 4 चौकार. सुरुवातीपासूनच आता मात्र आक्रमकपणा पाहायला मिळाला. अगदी पुढे सरसावत मात्र हा फटका खेचला. हलकीशी चान्स त्या ठिकाणी होती परंतु थोडासा दूर राहिला क्षेत्ररक्षकापासून आणि हा चेंडू मात्र सीमा रेषेच्या दिशेनं मार्गस्थ सुद्धा झाला 4 धावांकरता. चांगला फटका. धीरजच्या विपक्ष हात खोलले जात आहेत. त्यांना असं म्हटलं जातं ना दीपक सर की तुमच्या बचावाचा सर्वात मोठा पर्याय काय असेल तर तो आक्रमण आहे. तुम्ही आक्रमण करा आणि स्वतःचा बचाव करून घ्या. अगदी तेच करतोय सूरज केणे. मैदानाच्या आतमध्ये आपले हात खोलत असताना थोडासा आक्रमकपणा तो मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना यावेळेस थोडासा लोवर फुलटॉस बॉल होता. दिशा दिली. इथे क्षेत्ररक्षक वाईड लॉंग ऑफ कडे धावत आलाय. जोपर्यंत त्यानं चेंडूला फील्ड केलं. रन्स इथे 2 कंप्लीट झाले. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर धीरज सिंग सारख्या खेळाडूच्या विपक्षामध्ये खूप चांगली बॅटिंग करे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातनं आतापर्यंत 13 रन्स, 13 रन्स, ज्यामध्ये 5 एक्स्ट्राचा समावेश. 9+4 आपल्याला पहिल्याच बॉलवर पाहायला मिळाल्या होत्या. त्यामुळे 13 पर्यंत बदल मारली गेली आहे. इथे रिग्नेश 11
यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट केलं, स्ट्रोक करता जागा बनवली, क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगलवर समाधान मानावं लागेल. पहिल्या बॉलवर 9+4 5 आल्या होत्या, मात्र तदनंतर थोडंसं शांत ठेवण्यामध्ये यश मिळालंय गोलंदाज धीरज सिंगला. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर धीरज सिंगनं या षटकामध्ये चेंडू केलेत 5 आणि रन्स खर्च केलेत 14-14. धीरज शेवटचा बॉल खूप निर्णायक असेल, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात मध्ये तुमच्या विपक्षामध्ये मुन्ना शेख सारखा एक अप्रतिम खेळाडू आहे. या आधीच्या मॅच मध्ये सुरुवातीला थोडासा शांत होता, मात्र एकाच षटकात 4 षटकार त्यानं उड्यानं मारले आणि मग तिथनं एक मोठ्या धावसंख्येकडे या टीमनं वाटचाल केली. तो रिग्नेश 11 कडनं मुन्ना शेख स्ट्रायकर एन कडनं बॅटिंग करतोय. पुढचा बॉल इथे मात्र मुन्ना शेख उडवतोय बॉलला, हवा देतोय उंच हवेतनं, स्टँड अँड डिलिव्हर केलंय बॉलला, स्टँड अँड डिस्पॅच केलं, षटकारामध्ये कन्वर्ट केलंय. रन्स मिळतील 6. चांगला फटका पाहायला मिळाला, अगदी लॉफ्ट केलं होतं. आपण पाहतोय कशा पद्धतीनं या ठिकाणी उचललं गेलं बॉलला लॉंग ऑनच्या वरतून. आणि पहिल्या षटकामध्ये पहिलं षटक ॲज अ आयकॉन खेळत असताना धीरज सिंग, अपेक्षा बऱ्याच होत्या या गोलंदाजाकडून, परंतु अपेक्षा भंग झाला असेल तो अर्थातच जीजी स्पोर्ट्स वाकण टीमच्या. कारण पहिल्या षटकामध्ये धावा तब्बल कुठून काढल्यात त्या मुन्ना आणि सूरजनं, तब्बल 20 धावा. आणि या 20 धावा नक्कीच मी तर म्हणेन बळ वाढवतील फायनल मध्ये. यापेक्षा चांगली स्टार्ट काय असू शकते अंतिम सामन्यामध्ये. अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा, तेही विदाऊट लॉस. आणि ही सुरुवात अपेक्षित होती जी कुरसई ब संघाकडून. निश्चित टिपिकल मुन्ना शेख स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. अगदी सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हा खेळाडू खेळतो आणि खूप चांगला स्ट्रोक त्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतो. खूप सारा प्रवास हाही खेळाडू सातत्यानं करत असतो, कारण नाशिकमध्येही सध्या जर आपण पाहिलं तर नाशिक ग्रामीणमध्ये खूप साऱ्या लीग फॉर्मॅटच्या टुर्नामेंट होत आहेत आणि त्यामुळे नाशिकमधले सर्वच खेळाडू ज्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळतंय, कारण थोडंसं क्रिकेट कमी होतं नाशिकमध्ये, ते वाढवण्याचं काम सध्या सुरू आहे. आणि त्यामुळे नाशिकच्या जे ग्रामीण भाग आहेत जिथे खूप साऱ्या लीग टुर्नामेंट होत आहेत त्या टुर्नामेंट अटेंड करून मुन्ना इतरत्र भारतात अन्य टुर्नामेंट सातत्यानं खेळतोय, मेहनत घेतोय. पुढचा बॉल केतन म्हात्रेचा पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, उडवलंय बॉलला, फेकून दिलंय सर्रास सीमारेखा पार. मॅक्सिमम षटकार 6. आज वेगळाच विचार करून मात्र दोनही सलामीवीर मैदानामध्ये बॅटिंग करत असताना. आणि खरंच जी अपेक्षा होती आणि त्याच अपेक्षेनं मात्र खेळ करत असताना पवन केणेला थांबवलं गेलं. यासाठी सूरज केणे हा फॅक्टर इथे मात्र सलामीला येत असताना फार इम्पॉर्टंट ठरलाय आणि त्याच्या पॅटमधून रन सुद्धा येऊ लागल्यात. आणि केतन मात्रेचं जंगी स्वागत करण्यात आले. पहिल्याच बॉलवर हात ठोकलाय, अगदी स्ट्रेट ड्राईव्ह षटकार. चांगला स्ट्रोक पाहिला मिळाला. त्यावेळेस थोडस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू विकेटच्या मागे, इथे आलाय डॉट. आतापर्यंत जर तुम्ही जसं सर मगाशी म्हटलं की बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडासा बदल आहे, मात्र योग्य बदल आहे, कारण फायनलचा सामना आहे. तुमचा एखादा खेळाडू जो तुम्हाला माहिती आहे चांगला खेळतो, मात्र त्याचा या स्पर्धेमध्ये थोडासा फॉर्म खराब आहे, तर मग त्याला मागे थांबवणं गरजेचं आहे. इथे ऑन साइडला बघा जी संधी दिली आहे ना, त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. आज मैदानामध्ये सूरज केणे नावाचं वादळ ते घोंगावायला सुरुवात झाली आहे. चेंडूला उडवून फेकून दिलाय, कॉर्नर सीमारेखा पार षटकार. शॉट ऑफ लेंथ होता, आपण पाहतोय रूम दिला होता त्या ठिकाणी आणि चांगला पूल पाहायला मिळाला. ऑन साइडला तगडा फटका पाहायला मिळाला आणि इथे मात्र केतनवर 2 षटकार आलेत. सलग 3 षटकार जर कुठल्या फलंदाजानं मारले तर त्याच्याकरता 3000, सलग 3 चौकार मारले तर मिळतील 2000. या टीमचे जे ओनर आहेत रिग्नेश 11चे सन्माननीय प्रताप शेठ पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्याला दिलं जाईल. पुढचा बॉल इथे मात्र फटका तेवढा ज्या पद्धतीने खेळायचा होता तो बनला नाही. चेंडूने बॅटचा आतल्या साईडचा एज घेतलं. केतन आतापर्यंत कारगिर साबित होता, आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये करत होता, मात्र यावेळेस त्याच्या विपक्षामध्ये गोरसाई बी उभी आहे. या महाराष्ट्रामधल्या एक गाव एक संघ या फॉर्मॅटमध्ये त्यांची एक वेगळी ओळख ती सातत्यानं त्याने सिद्ध केली आहे. खूप चांगला खेळ या टीमनं दाखवलाय आणि तेच गोरसाई बी म्हणजे गोरसाईकर आज पुन्हा एकदा जल्लोष करण्याच्या तयारीत आहेत. जिद्दी खेळाडू आहे केतन, बऱ्याच वेळेला कमबॅक करून देतो, विकेट टेकर आहे आणि महत्वाच्या विकेट्स मघाच्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिल्या.
अगदी इम्पॉर्टंट विकेट्स त्यानं मिळवल्या, तेच कार्य करावं लागेल. काही झालं तरी इथे ब्रेक थ्रू हवाय, सलामीची जोडी फोडायची आणि या सिच्युएशनला केतन मात्रे यालाच काहीतरी करावं लागेल ते वाकरण गावासाठी. केतन यावेळेस मुन्नानं खूप चांगला फटका खेळलाय, मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे पॉइंट मध्ये जोपर्यंत चेंडूला स्टॉप केलं एक रन मिळेल. कुरसई बी आणि वाकलन टेनिस बॉल क्रिकेट मधल्या दोन महाशक्ती आहेत या, कारण आपापल्या परीनं खूप परिपक्व खेळ या दोन्ही टीमनं सातत्यानं दाखवलाय. कारण एक गाव एक संघाच्या जेवढ्याही मोठ्या टुर्नामेंट होतात ना, तिथे तुम्हाला एकतर वाकलन एकतर गोरसई बी अशी नावं सातत्यानं ऐकायला मिळतील. इथे थोडासा फटका मिस झाला असला तरी विकेट किपर त्यालाही गुंगारा दिला. एक रन मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय, पण त्याचा पंजा दिसतोय म्हणजे बॅट मध्ये चेंडू कनेक्ट झाला नव्हता. एकच्या मदतीनं धावसंख्या 35. दोन षटकांचा खेळ दीपक सर इथे जर आपण पाहिलं तर 35 झाल्यात. 17.50 फायनलच्या मॅच मध्ये खूप चांगली धावगती ही धावफलकावर पहिल्या दोन षटकांमध्ये अधोरेखित झाली आहे. ग्रेट स्टार्ट आहे, कारण अंतिम सामना आहे. काही झालं तरी इथे मात्र फायनल जिंकायची याच उद्देशानं मात्र दोनही संघ खेळतील. एक चांगली मॅच अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. परंतु इथे बॅटिंग करत असताना पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 35 धावा लागल्या, त्याने बळ वाढवले, थोडंसं मनोबल वाढलं असेल ते गोरसई ब संघाचं, कारण विकेट गमावलेली नाहीये ही मोठी जमेची बाब आहे. कारण तगडी बॅटिंग लाईनअप सुद्धा आहे. जरी विकेट जरी गमावली तरी बऱ्याच वेळेला गोरसई ब संघाला सुद्धा तितकासा फरक पडत नाहीये. परंतु ही सुरुवात नक्कीच मी तर म्हणेन चांगली झाले, त्यामुळे थोडंसं दडपण आहे ते आता मात्र जी स्पोर्ट्स वाकण संघासमोर. निश्चित प्रेशर मध्ये कशी कामगिरी करायला हवी, प्रेशरच्या सिच्युएशन मध्ये कशी गोलंदाजी करायला हवी, ज्या गोलंदाजाला अगदी खूप चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे, नाव आहे त्याचं धीरज सिंग, तो गोलंदाजी ट्रॅकवर कंटिन्यू झालाय, गोलंदाजी करण्याकरता तो सज्ज होतोय. धीरज सिंग ज्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत या फायनलच्या मॅच मध्ये, फायनल पर्यंत या टीमला पोहोचवण्यामध्ये त्याचाही खूप मोठा हातभार राहिलाय. तो धीरज सिंग गोलंदाजी ट्रॅकवरनं पाहायला मिळतोय. पहिला बॉल इथे मात्र डाऊन द ग्राउंड खेळलाय, बॉलर बॅक खेळायचं होतं, एक सिंगल मध्ये कन्वर्ट होईल. जी काही पारितोषिक इथे दिली जातील म्हणजे त्यामध्ये आपण उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि जे काही सिरीज जे काही पारितोषिक इथे दिली जातील ती पारितोषिक देताना ज्या दोन टीम इथे सेमीफायनल, ज्या 4 टीम ज्या सेमीफायनल पर्यंत पोहोचल्यात त्या 4 टीमचा इथे सर्वात आधी विचार केला जाईल. त्या 4 टीम ज्यांच्यामधनच जे खेळाडू आहेत ज्यांना जे पारितोषिक आहे ते इथे दिलं जाईल, जे आधीच आम्ही आपल्यापर्यंत क्लिअर करतोय, कारण खूप मेहनत घेतली आहे चंदू सर की या सर्व टीम्स त्यांचे खेळाडू सेमीफायनल पर्यंत पोहोचलेत, मग जी पारितोषिक आहेत तीही त्यांच्याच नावावर होणं गरजेचं आहे. धीरज सिंग गोलंदाजी ट्रॅकवर इथे उडवलंय बॉलला, मुन्नाची विकेट मिळवण्याची संधी निर्माण केली आहे. चेंडूच्या खाली धीरज सिंग आणि पकडला गेला इथे कॅच. मुन्ना शेखच्या पारीचा अंत, खूप मोठा हादरा लागलाय इथे टीम रिग्नेश 11 जय बजरंग गोरसई बी ला. मच नीडेड ब्रेक थ्रू असंच म्हणावं लागेल, कारण ज्या विकेटसाठी सापळा रचला गेला होता, ज्या विकेटची नितांत आवश्यकता होती आणि अखेरीस मात्र जाळ्यात फसलाय. धीरज सिंग तो थोडासा पहिल्या षटकामध्ये महागडा ठरला होता, परंतु पुन्हा एकदा चांगल्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना ही महत्वाची विकेट मात्र मिळवतोय. मुन्ना शेखला मात्र माघारी परतवलं जाते, त्यामुळं इथून कमबॅक केलं जाणार का? जी स्पोर्ट्स वाकण संघ अवध कामाक्षी या नावानं खेळतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय बजरंग गोरसई ब संघ विघ्नेश 11 या नावानं हा संघ खेळतोय. मी मगाशीच म्हटलं होतं की ज्या गोलंदाजाला प्रेशरच्या सिच्युएशन मध्ये कशी गोलंदाजी करावी हे खूप चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे ना, त्याचं नाव धीरज सिंग. अगदी त्यानं प्रेशरच्या सिच्युएशन मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. आणि मुन्ना शेख जो एरवी तुम्ही त्याचा ओव्हरऑल टेनिस बॉल क्रिकेटची कारकीर्द तपासून पहा, तो 6 षटकांच्या मॅच मध्ये किमान 5 ओव्हरपर्यंत सातत्याने बॅटिंग करत राहतो असा खेळाडू आहे, ज्याला झटपट खूप लवकर बाद केलंय. एक मोठा ब्रेक थ्रू इथे धीरज सिंगनं मिळवून दिलाय. एकंदर धावसंख्या 36 आहे धावफलकावर. धीरज सिंग कमबॅक करत असताना, कारण पहिल्या षटकांना खूप महागडा ठरला होता, 20 रन्स या गोलंदाजानं खर्च केले होते. तो धीरज गोलंदाजी ट्रॅकवर
फिरवलं यावेळेस मात्र व्हेरिएशन पवन केने अपयशाचं सत्र ते संपायचं नाव घेत नाहीये. पुनश्च एकदा गोल्डन डकचा शिकार पवन केने तंबूच्या आसऱ्याला परत. संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर थोडासा निराशाजनक कामगिरी राहिली आहे ती पवन केनेची. फायनल मध्ये सुद्धा सगळ्यांना वाटलं होतं कुठेतरी चांगले फटके त्याच्या बॅटमधून येईल, पण पहिला चेंडू फेस करत होता आणि अगदी गोल्डन डकचा शिकार पहिल्याच बॉलवर तो बाद सुद्धा झालाय. आणि आणखीन एक महत्वपूर्ण मोहरा गमावतोय रिग्नेश 11 जय बजरंग गोरसे. पवन केने आज त्याची मनस्थिती थोडक्यात सांगायची ना तर मी खराब खेळतोय की माझी वेळ खराब आहे हे त्याला कळत नाहीये. नंबर बदलून पाहिला त्यावरही तेच अपयश त्याच्या पदरी येते. मात्र होतं एखादी टुर्नामेंट तुमच्याकरता थोडीशी वाईट अनुभव देणारी असते आणि ती गरजेची आहे तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये किंवा तुमच्या करिअरमध्ये, की वाईट अनुभव तुम्हाला खूप काही शिकवून जातात. तिथनं तुम्ही नवनवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करता. आणि आज ती स्पर्धा पवनच्या नशिबाला आली आहे की या स्पर्धेमध्ये नंबर बदलल्यानंतरही त्याच्याकडनं सातत्यानं अपयश ते सत्र सुरू आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यावेळेस बॅटिंग करण्याकरता संदेश केने, एक अप्रतिम खेळाडू, खूप चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक्स खेळण्याकरता त्यालाही ओळखलं जातं. कुरसाई बीच्या मिडल ऑर्डर मधला एक स्पेशालिस्ट खेळाडू म्हणून आपण त्याला संबोधू शकतो. तो संदेश इन ऍक्शन मैदानामध्ये तुम्हाला बॅटिंग करत असताना धीरज सिंग याच्यावर हॅट्रिक संधी आहे हॅट्रिक कंप्लीट करण्याची. आणि फायनल मध्ये हॅट्रिक कंप्लीट करणं खूप मोठी गोष्ट असू शकते, खूप मोठी अचीवमेंट असू शकते इथे धीरज सिंग करता. जो धीरज गोलंदाजी ट्रॅकवर आपल्या हॅट्रिक वाला बॉल घेऊन इथे खूप चांगल्या पद्धतीनं चेंडूला खेळून काढला. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केलं. हॅट्रिकची संधी होती त्यापासून थोडंसं परावृत्त केलं. एक धावेनं धावसंख्येत वाढ झाली. 37 ऑन बोर्ड. काय म्हणाल दीपक सर या षटकाबद्दल, ज्या पद्धतीनं कमबॅक केलं धीरज सिंगनं? पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 20 धाबा त्याच्यावर आल्या होत्या. त्यामुळे कुठेतरी न डगमगता मी तर म्हणे न खचता मोठ्या धैर्यानं तो पुन्हा एकदा सामोरा गेला. आणि पहिल्या षटकामध्ये जरी अपयशी झाला असेल परंतु पुढचं षटक मी चांगलं टाकू शकतो हा एक दृढ आत्मविश्वास त्याच्याकडे होता. आणि त्याच आत्मविश्वासानं मात्र केलेली गोलंदाजी आणि ज्याच्यामध्ये 2 महत्त्वपूर्ण बळी सुद्धा त्यानं मिळवलेत ते अर्थातच मग मुन्ना शेख असेल आणि त्याचप्रमाणे त्यानंतर पवन केनेला त्यांना बाद केलंय. धीरज चांगला बॉल अपील बोट आकाशाकडे, फलंदाज तंबूकडे. आणखी एक गडी तंबूच्या आसऱ्याला परतताना यावेळेस खेळाडू आहे सूरज केने. ओपन करण्याकरता आलेले दोन्ही खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळत आहेत. धीरज सिंग ने एकाच षटकामध्ये 3 मोठे मोहरे यावेळेस बाद केलेत. सुरुवात केली होती मुन्ना शेख पासनं, संपवले सूरज केनेवर. खूप चांगली गोलंदाजी मुन्ना शेख, पवन केने आणि सूरज केने या 3 खेळाडूंना त्यानं तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. मात्र खरं तर या स्पर्धेत ज्या खेळाडूचा गवगवा राहिलाय किंवा ही स्पर्धा जेव्हा दिवसामध्ये नसते तेव्हा ज्या खेळाडू बद्दल सातत्यानं चर्चा केली जाते तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता येतोय. अवघं वय वर्ष 22 असलेला पंजाब मधनं इथपर्यंत पोहोचलेला करण अंबाला मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. खूप चर्चा आहे या खेळाडूची दीपक सर. नक्कीच अगदी कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये खरं तर स्वतःला सिद्ध केलंय ते या खेळाडूंना. परंतु इथे स्वतःला सिद्ध केलं धीरज सिंगनं, ज्यानं एका षटकामध्ये 3 फलंदाजांना बाद केलंय. आणि या मॅच मध्ये मात्र कंबर कसले ती अवध कामाक्षी जी स्पोर्ट्स वाकळण या संघ मात्र या मॅच मध्ये कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. धीरज सिंग 3 विकेट्स 2 धावा 1 बॉल अजूनही शेष आहे. करण अंबाला यावेळेस त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड कडे पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र करण अंबाला थोडासा सावध पवित्रा घेतला, योग्य घेतला. कारण ज्या खेळाडूंना तुमच्या टीमच्या विपक्ष 3 विकेट्स मिळवल्यात त्याचा शेवटचा बॉल तो थोडासा सन्माननीय पद्धतीने खेळणं ते गरजेचं आहे आणि अगदी योग्य केलं यावेळेस करण अंबालानं. चेंडूला यावेळेस सॉफ्ट हँडलने खेळलं. षटक समाप्त झालं. क्रमांक 3 षटकाचा खेळ समाप्ती एकेरीस धावफलकावर 37 आहेत. स्कोर जर आपण पाहिला तर ओव्हरऑल चांगला आहे कारण 2 षटकांमध्ये 34 आल्या होत्या. या षटकातनं आल्यात त्या फक्त 2 धावा 1 बाईकच्या स्वरूपानं टोटल 3 रन्स या षटकामध्ये जोडताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि खूप चांगली गोलंदाजी धीरज सिंग पहिल्या षटकातनं खूप महागडा ठरताना तो आपल्याला पाहायला मिळाला होता.
या षटकातनं कमबॅक केलाय. काय म्हणाल दीपक सर धीरज सिंगच्या या गोलंदाजीबद्दल? अप्रतिम मारा पाहायला मिळाला, कारण 20 धावा दिल्यानंतर त्यानंतरचं षटक फक्त 2 धावांचं टाकणं नॉट अ इझी टास्क. हे सोपा खेळ नाहीये, परंतु मेहनत प्रचंड घेतली आणि त्याच मेहनतीचं फळ सुद्धा मिळालं. ते धीरज सिंगला तब्बल 3 फलंदाजांना त्यानं बाद केलं आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये मात्र कमबॅक करण्याचे संकेत दिलेत. त्याबाबत कामाक्षी जी स्पोर्ट्स वाकळ या संघाकडून 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावर धावा आहेत त्या 37 धावा 37. रिग्नेश 11 जय बजरंग गोरसई ब संघाची धावसंख्या. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय. जीत भोईर सगळ्यात अनुभवी खेळाडू आहे या टीमचा, ठाणे जिल्ह्याचा शूरवीर, नाव त्याचं जीत भोईर. पाहूया कशा पद्धतीनं खेळ करतोय. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, फिल्डिंग असेल, सगळ्या डिपार्टमेंटमध्ये आजही पाहायला गेलं तर तशा स्वरूपाचा खेळ. आणि नेहमीच केतन मात्रेच्या बरोबरीनं मात्र जीत सुद्धा अनेक स्पर्धांमध्ये मात्र चमकदार कामगिरी केले. त्याच्या अष्टपैलू खेळानं सारांनाच प्रभावित केलंय. परंतु इथे कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. पहिलाच बॉल सरळ बॅटवर दिला होता आणि गॅप मध्ये पाठवलाय चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं, सरळ सीमा रेषा पार, षटकार. याच खेळाडूबद्दल मी मगाशी म्हटलं होतं की मिडल ऑर्डरचा हा स्पेशालिस्ट आहे. गोरसई बी या संघाचा खूप कमी वेळा संधी मिळते, मात्र जेव्हाही मिळते तेव्हा तो प्रभावित करतो. नाव आहे संदेश केणे. एक चांगला स्ट्रोक, षटकार. लोवर फुल टॉस होता. बघा रिप्ले मध्ये कशा पद्धतीनं उचललाय यावेळेस मात्र, आणि मिड विकेट झोन कडे हा षटकार. धावसंख्या 6 ने जम्प करत पुढे चालले. ती 43-43 रन्स ऑन बोर्ड. मोठी धावसंख्या रचावीच लागणार आहे, कारण दोनही बलाढ्य संघ आहेत. जीत भोईरचं स्वागत मात्र करण्यात आले. 6 धावेनं थोडंसं क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय. पाहूया जीत मात्र पहिल्या बॉलवर षटकार पडल्यानंतर कशा पद्धतीने कमबॅक करतोय राहिलेल्या बॉल्स मध्ये. यावेळेस मात्र आडवा पॅटर्न ऑन साइडला तडाखा पाहायला मिळालाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. इट्स अ संदेश के. जबरदस्त बॅटिंग, सुपर बॅटिंगचं प्रदर्शन संदेश केने आज प्रभावित करतोय. आज तो आपला ताकद दाखवून देतोय. आज आपला दमखम मैदानात दाखवतोय. आपल्या संघ सहकार्यानं सांगतोय कम ऑन बॉयज, फाइट. यावेळेस मात्र लॉंग ऑफ कडे हा चेंडू 2 षटकार पडले होते, परंतु आणखीन एक मोठा फटका बाडाचा मोह मात्र आवरता आलेला नाहीये तो संदेश केणेला, आणि त्याला मात्र मागे परतावं लागते. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला जातोय आणि हा हादरा बसलाय तो 4था. रिग्नेश 11 जय बजरंग गोरसई ब संघाला. लालच बुरी बलाय. 2 चेंडू 2 षटकार आले होते. त्यानंतर आपल्या लालचेला आळा त्याला घालता आला नाही. आणि फार गरजेचं हा आवाज आहे ना, हा आवाज खूप काही सांगतो. मैदानाच्या आतमध्ये या टेनिस बॉल क्रिकेटच्या अभयारण्यामधला सर्वात खुकार वाघ, भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटच्या ऐतिहासिक पुस्तकामधलं सोनेरी पान, नाव भावेश पवार, मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय आणि त्याच्याकरताचा हा आवाज आहे. प्राऊड ऑफ भिवंडी. भिवंडी टेनिस क्रिकेट जगताना मात्र सर ही पदवी सुद्धा बहाल केले या खेळाडूला, आणि त्यासाठीच मात्र मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग नेहमीच भावेश पवारची मॅच पाहण्यासाठी गर्दी उगाचच नाही केली जात. तेवढाच नम्र सुद्धा खेळाडू आहे. आणि पाहूया आता मात्र भावेश पवार 4 फलंदाज बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा जबाबदारी त्याच्या खांद्यावर येऊन पडले, कारण राहिलेल्या आता मात्र ओव्हर्समध्ये ही धावसंख्या मोठी करायची आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून आता मात्र कशा पद्धतीनं पावलं टाकली जाणार. जीत भोईर पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर 2 षटकारानंतर मात्र कमबॅक करत असताना हा गोलंदाज जीत. भावेश आल्या खडे खडे स्ट्रोक, दी स्टँड अँड डिलिव्हर, बॉलला भिरकावून दिला स्ट्रेट ड्राईव्ह, षटकार. काय आगाज केलाय आणि इथे मात्र षटकारानं खातं उघडलंय ते आपल्या अनोख्या स्टाईल मध्ये. इट्स अ भावेश पवार शो. जबरदस्त बॅटिंग, पवारची पॉवर ती मैदानाच्या आतमध्ये तुम्ही अनुभवताय. आमच्या काकींना सुद्धा नाचायला लावलंय. हा भावेश पवारचा फॅन फॉलोइंग आहे. एन्जॉय सुरू आहे आपल्या सगळ्याच क्रीडा रसिकांचं.
मनोरंजन आणि यासाठी जेव्हा भावेश पवारची एंट्री होते ना मैदानामध्ये पाऊल ठेवतं ना तेवढा मोठ्या संख्येनं मात्र टाळ्या शिट्ट्या आणि हे भोपू वाजले जातात. सोडून दिला हा बॉल ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता आणि पंचांनी सुद्धा तेच सांगितले. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल, परंतु चॅलेंज दिले या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं. इथे मात्र रिव्ह्यू DRS ची मागणी मात्र केली जाते या निर्णयासाठी. पाहूया एक्झॅक्टली काय झालंय त्या ठिकाणी. पंचांचा ग्राउंड अंपायरचा निर्णय तर आला होता, परंतु त्याला मात्र चॅलेंज केलंय ते वाकण संघानं. थोडस वाचण्याचा प्रयत्न होता आणि हे होतंय. जेव्हा तुमच्यावर प्रेशर क्रिएट होतं ना तेव्हा या पद्धतीची गोलंदाजी करायला तुम्हाला आपसूक भाग पाडावं लागतं आणि ते झालं जीत भोईर बरोबर. कारण 2 चेंडू 2 षटकार सुरुवातीला त्याच्या विपक्षामध्ये आले होते संदेश केनेकडनं. इट्स अ फेअर डिलिव्हरी असा ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. 3 षटकार आलेत, एकंदर 5 बॉल त्यानं हाताळलेत आणि त्यामध्ये रन जर आपण पाहिलं तर 18 खर्च केलेत. ओव्हरऑल टोटल टीमची 55. इथे मात्र जीतचा हा चेंडू आणि भावेश पवारची बिग विकेट घेऊन जातोय. हा मोठा हादरा सहन करावा लागेल आता मात्र गोरसई ब संघाचा सुपर डुपर स्टार फलंदाज भावेशला मात्र बाद केलंय ते ठाणे जिल्ह्याचा शूरवीर जीत भोईरना. खूप मोठी विकेट इथे रिग्नेश 11 जय बजरंग गोरसई बी संघ थोडासा बॅकफुटवर ढकलला जाऊ शकतो कारण या स्टेजला भावेश पवारची विकेट मिळणं. कारण इथनं 2 षटकं तब्बल शेष आहेत, 12 बॉल शेष आहेत आणि एवढ्या लवकर भावेश पवार बाद होणं भले तुमच्याकडे टोटल आतापर्यंत चांगली आहे, मात्र इथनं पुढचा प्रवास कारण अंबाला मैदानामध्ये उभा आहे, मात्र इथनं पुढचा प्रवास तो थोडासा खडतर असू शकतो. दीपक पाटील सर आणि महत्वाची विकेट आहे आणि ही विकेट नक्कीच आत्मविश्वास वाढवेल ते वाकड संघासाठी. पहिल्यांदा आपण पाहिलं केतनच्या हातामधून चेंडू निसटला होता आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र त्यानं चेंडू झेल टिपल्यानंतर कपाळाला सुद्धा लावला आपण पाहतोय. कारण त्याला सुद्धा माहिती आहे हा किती मोठा आणि महान खेळाडू आहे आणि त्याचा जर झेल सुटला असता तर ती कल्पनाच त्याला सहन झाली नव्हती. आणि हा झेल टिपल्यानंतर मात्र त्यांना थोडासा सुटकेचा निश्वास सुद्धा टाकताना त्याला पाहायला मिळाला. परंतु ही महत्वपूर्ण विकेट नोंदवले. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 55. 55 धावा 5 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत धावसंख्या जरूर चांगली आपल्याला पाहायला मिळाले कारण सुरुवातीपासूनच आक्रमक खेळायला सुरुवात केली होती आणि त्याचमुळे चांगल्या धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत त्या अर्थातच रिग्नेश 11 जय बजरंग गोरसई ब संघाच्या. दोन षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर इथे मात्र बदल केला जाईल. ऑन स्क्रीन तुम्हाला करण अंबाला पाहायला मिळतोय. अगदी कमी वयाचा खेळाडू, मात्र खूप कमी वयात आपलं स्वतःचं नाव लौकिक स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या चांगल्या खेळाच्या जोरावर ज्यानं निर्माण केलंय, ज्याला तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकता. उद्देशकडे चेंडू सोपवलाय. यंदाच्या मोसमामध्ये या गोलंदाजानं मात्र नक्कीच सगळ्यांना प्रभावित केलंय. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपल्या गोलंदाजीच्या जोरावर वाकण टीमसाठी यंदा मॅचेस जिंकून दिल्या त्या या गोलंदाजांना. उद्देश येतोय समोर मात्र करण यावेळेस मात्र रिव्हर्सचा फटका पाहायला मिळतोय. एक नेत्र दीपक स्ट्रोक चेंडू सीमा रेषेच्या दिशेनं 4 धावांकरता चौकार. शॉट ऑफ द नाईट, शॉट ऑफ द फायनल मॅच. काय फटका खेळलाय. अगदी चेंडू खाली ट्रिप होत होता, शेवटच्या क्षणी रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि वेगवान स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सीमा रेषेला भेदून जातोय चौकाराकरता 4 धावांकरता. अगदी नी बेंड केले होते गुडघ्यांवर बसून, मात्र तदनंतर आपण पाहतोय थोडासा खाली बसला आणि त्यानंतर हा रिव्हर्स स्वीप झाडू शॉट पाहायला मिळाला आणि या 4 धाबा. उद्देशचं सुद्धा स्वागत केले या चौकारानं. उद्देश चांगला गोलंदाज आहे, यंदाच्या मोसमामध्ये प्रभावी आणि भरीव योगदान सुद्धा दिले वाकण टीमसाठी. परंतु समोर मात्र तेवढाच आयकॉन खेळाडू आहे, दिग्गज खेळाडू आहे करण अंबाला.
उद्देश पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, यावेळेस मात्र अपील पाहायला मिळते. लाऊड अपील आणि यस अपील स्वीकारले. पुन्हा एकदा रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न मात्र केला गेला आणि हे माहिती होतं करणला आणि त्याचमुळे मात्र तो अगोदरच वॉकआउट करत होता आणि महत्वाची सफलता मात्र अर्जित करत असताना जायकॉन खेळाडू करण अंबालाला मात्र मैदान सोडावं लागतंय. पाहूया कशा पद्धतीने त्याला बाद केलं. लेफ्ट माउथ विकेटनं हा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा थोडासा उडला होता, थोडासा टॉस झाला होता आणि इथे टाइम करता आलं नाहीये बिलकुल. आणि हा चेंडू आपण पाहतोय सरळ यष्टीरक्षक जीच्या हातामध्ये पोहोचलाय आणि विकेटचं पतन सुद्धा या ठिकाणी. इथे बहुधा जर आपण पाहिलं तर करण अंबाला थोडासा विसरला होता की आठवड्यानं एकच सुट्टी असते. इथे दुसऱ्यांदा प्रयत्न केला आणि तो अंगलट आला, बाद होऊन माघारी परतावं लागलं त्याला. नाही, त्यांनी थांबणं फार गरजेचं होतं कारण जबाबदारी सुद्धा घ्यावी लागते मॅच मध्ये. कारण इथपर्यंत दूरवरचा प्रवास करत खरं तर सगळे ऑल इंडिया आयकॉन खेळण्यासाठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे कुठेतरी फायनल मॅच मध्ये एक यादगार इनिंग खेळण्यासाठी नेहमीच प्रत्येक खेळाडूंचा प्रयत्न असतो. परंतु इथे पहिल्या बॉलवर चौकार पडल्यानंतर दुसराही फटका त्याच दिशेनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यामध्ये महत्वपूर्ण विकेट मात्र आपली गमावून बसला तो करण अंबाला. अक्षय भोईरच्या साथीला आता मात्र मेघनाथ केणे येत आहे. दोन फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर असतील. नंबर 7 आणि 8 चा खेळाडू मैदानामध्ये आहे. खूप चांगली गोलंदाजी उद्देश पाटील. समोरच्या दिशेला हा फटका केतन नाही सोडणार. इथे मात्र लॉंग ऑनला टिपलाय जेल. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का दिलाय उद्देश पाटील. करण अंबालाच्या पाठोपाठ मात्र नवीन येणारा फलंदाज मेघनाथ केणे ज्याला भोपळाही फोडू दिला नाहीये आणि 0 धावसंख्येवर मात्र तोही तंबूच्या दिशेनं दाखल होतोय. वाकलनकर आपली पावर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कारण गोरसई बी संघाला एवढ्या स्ट्रगल मध्ये बॅटिंग करताना तुम्हाला खूप कमी वेळा पाहायला मिळतं आणि इथे त्यांचा तो स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जसं मी म्हटलं होतं ना सर की मगाशी की 2 षटका अजूनही शेष आहेत आणि भावेश पवार बाद झाला ना, तिथे थोडासा तो टर्निंग पॉईंट होता या मॅचचा. 55 जरी आले असल्या तरी त्यानंतरचं काय हे खूप मोठा हा प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर इथे आता हळूहळू आपल्याला सापडायला लागलंय. महत्वाची विकेट होती बावेशची आणि त्यानंतर मात्र लगेचच कमबॅक, थोडंसं मोमेंटम शिफ्ट होत असताना कारण पहिल्या 2 ओव्हर्समध्ये तब्बल 35 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र केलेली ही कामगिरी नक्कीच मी तर म्हणेन सगळ्याच क्रीडा रसिकांसाठी, वाकण संघाच्या खास करून समर्थकांसाठी थक्क करणारी असेल. 5वं षटक सुरू आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय मेघराज केणे. पवन केणे याचे बंधू सुद्धा आहेत. पवन केणेचा खेळ साजेसा राहिलेला नाहीये, खराब म्हणता येणार नाहीये, परंतु तो अजूनही चांगला करू शकला असता या स्पर्धेमध्ये. यावेळेस अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने बॉलला काढलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगानं त्या ठिकाणी पोहोचलेत. एकच धाव मिळेल तर संघ 1 पुढे जाईल. स्कोर कार्ड मूव्ह झालाच पाहिजे, हलता सातत्यानं ठेवता आला पाहिजे आणि ते करावं लागेल कारण चांगल्या धावा आहेत आतापर्यंत धावफलकावर. त्या रिग्नेश 11 गोरसे ब संघाच्या धावा झाल्या त्या तब्बल 60 धावा 7 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. म्हणजे काय तर 8व्या आणि 9व्या क्रमांकाचे फलंदाज खेळपट्टीवर आहेत. एवढ्या विकेट्स गेल्यात परंतु स्कोर इज नॉट बॅड. गोलंदाज यार उद्देश पाटील लेफ्ट मोद विकेट ना पूल करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र बिलकुल कनेक्ट झालेलं नाहीये. सपशेल मित्रपणे मिस टायमिंग झाला. संधी होती, लेग बाईचा इशारा मात्र येतोय. थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि आजकाल अशा पद्धतीचे चेंडू आपण पाहिले संपूर्ण रात्रीमध्ये षटकारामध्ये परावर्तित सुद्धा करण्यात आलेत आणि अशा सिच्युएशनला हा दबाव थोडासा काढायचा असेल गोरसाई ब संघाचा तर एखादा तरी स्ट्रोक, एखादी बाउंड्री तरी हवी आहे या सिच्युएशनला. पाहूया 61 धावा धावफलकावर. थोडासा ऑफस्टोनच्या बाहेर शबल क्रॉस होऊन ऑन साइडला हा फटका वळवलाय. मिड विकेट झोन कडे सिंगल प्राप्त होईल. त्यासंगे 1 पुढे जाऊन पोहोचते ती 62. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना रिग्नेश 11 म्हणजे बजरंग गोरसाई ब संघ 7 विकेट डाऊन 62.
7 विकेटच्या पतनानंतर 62 रन्स, 4 ओव्हरमध्ये रन्स आल्या होत्या 55. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर रापलं गेलं, थांबवलं गेलं, कारण नियमित अंतराळावर इथे मिळत राहिल्या विकेट्स आणि त्या विकेटनं खूप मोठा प्रभाव या पूर्वार्धाच्या खेळावर पाडलाय असंच म्हणावं लागेल. फायनलचा सामना आहे, महाअंतिम सामना, महाअंतिम मुकाबला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. एका बाजूनं रिग्नेश 11 जय बजरंग गोरसई बी आणि त्यांच्या विपक्ष आवद्ध कामाक्षी 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन. एका बाजूनं मैदाभाई यांचा संघ आवद्ध कामाक्षी 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन आणि त्यांच्या विपक्ष तुम्हाला प्रताप शेठ पाटील यांचा संघ रिग्नेश 11 जय बजरंग गोरसई बी. या दोन टीम मध्ये ही फाईट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. सध्या या मॅचवर जर आपण पाहिलं तर स्थिती आता बॅलन्स झाली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 20 आल्या होत्या, त्यानंतर 14, त्यानंतर धीरज सिंगचं ते एक षटक तो टर्निंग पॉइंट ठरला या पूर्वार्धाच्या खेळाचा, कारण त्यानं रन्स खर्च केला त्या फक्त 2 आणि विकेट्स मिळवल्या 3. जीत थोडासा महागड्या ठरला, परंतु त्यानं सुद्धा महत्वाच्या विकेट घेतल्या आणि त्यामुळे कुठेतरी त्याचा फायदा शेवटच्या 2 षटकामध्ये होत असताना वाकण संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ पॅटनं हा फटका साइड स्क्रीनच्या दिशेनं, चेंडू सरळ जाऊन पडलाय तो ब्लॅक स्क्रीनवर सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता करता षटकार. एवन पवन जरी चालला नसला ना तरी एवन पवनचा भाऊ तो मैदानामध्ये उभा आहे, नाव आहे मेघराज केणे. एक जबरदस्त स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला, चेंडूला षटकारामध्ये कन्वर्ट केलं. 6 धावा यावेळेस त्याच्या बॅटमधनं येत असताना. ती पवनची छबी थोडीशी त्याच्यामध्ये ती झलक मात्र पाहायला मिळते. चेहरा पाहिला आपण तर लगेचच आपण कोणीही सांगेल इथे मात्र, पण पवनचं अपयश जे आहे तो बंधू मात्र चांगला खेळतो. यावेळेस मात्र डबा पॅट ऑन साइडला हा पुलचा फटका, मिड विकेटला मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाले. परंतु पाहूया इथून मात्र फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला होईल बाद. अजून एक विकेट यावेळेस मात्र गमावले रनआउटच्या स्वरूपामध्ये. एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचते ती 69 धावा 8 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. 8 विकेट डाऊन. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर चीज झालंय, एक वेगळी कन्सेप्ट घेऊन खरं तर तारिकबाई सय्यदजी, त्याचप्रमाणे जाफर पटेलजी, अर्थातच 70 स्पोर्ट्स असेल, ए बॅट्स अर्थातच ए स्पोर्ट्स असेल आणि एक चांगलं क्रिकेट ग्रामीण खेळाडूंना मात्र एक चांगला प्लॅटफॉर्म दिला. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये मात्र मसाला ऍड झाला तो आज ऑल इंडिया ओपन आयकॉन खेळाडू आणि त्याचमुळे परिपक्व संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसले. एक समतोल संघ उतरले गेले आणि सगळ्या संघांनी मात्र आपलं नशीब आजमावलं. आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलं तर गावदेवी खाडी संघ थोडासा पुढे आला. बोनकुडे संघाला आपण पाहिलं खूप चांगला परफॉर्मन्स, मोठ्या मोठ्या संघांना त्यानं पराभूत केलं आणि इथे मात्र फायनल सुरू आहे. या दोनही खरं तर लोकप्रिय संघ आहेत त्या संपूर्ण टेनिस क्रिकेट ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामधील. एका बाजूला टीम वाकण, दुसऱ्या बाजूला गोरसई ब आणि त्यांच्यामध्ये सुरू असणारं युद्ध. परंतु कमालीचं प्रक्षेपण सुद्धा पाहायला मिळालंय या स्पर्धेच्या निमित्तानं. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप इथून मात्र बीट करून गेलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. शेवटची चान्स आहे. खरं तर शेवटचं षटक सुरू आहे. धावसंख्या झाली ते आतापर्यंत 69 धावा. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. केतन मात्रे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. केतन दुसरं षटक टाकलं होतं, त्या ओव्हरमध्ये 15 धावा त्यानं खर्च केल्या होत्या आणि इथे मात्र अगदी शेवटचं षटक टाकण्यासाठी आलाय. पहिल्याच बॉलवर षटकार पडला, परंतु त्यानंतर मात्र हे षटक किती धावांचं असेल याकडे सुद्धा लक्ष लागलंय. मेघराज ऑन अ स्ट्राईक. ऑफ स्टंपच्या बाहेर खोलवट टप्प्याचा चेंडू. इथून मात्र हा टाकण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी झालाय. हा प्रयत्न नक्कीच मी तर म्हणेन बऱ्याचशा गोलंदाजांनी करायला सुद्धा हवा, कारण आजकाल हे फुलर लेंथ अगदी मिडल लाईन मध्ये जर आले यॉर्कर बॉल तर सर्रासपणे हेलिकॉप्टर उडवले जातात. परंतु बऱ्याच वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचे यॉर्कर बॉल जेव्हा असतात, फुलर लेंथ असतात, तेव्हा मात्र हेलिकॉप्टर फटके खेळणं तेवढंसं सोपं नसतं. फार कमी फलंदाज ज्यांच्याकडे मात्र या चेंडूंवर प्रत्युत्तर असतं आणि त्याचमुळे आजकाल सर्रासपणे वाईड यॉर्करचा प्रयत्न वारंवार केला जातो गोलंदाजांकडून. यावेळेस मात्र हा फटका मिस टायमिंग आहे आणि केतन आपल्या फॉलो थ्रू मध्ये
हा झेल टिपतोय, फलंदाज होईल बाद. आणखीन एक मोहरा मात्र गमावतोय. तो फलंदाजी करत असताना रिग्नेश 11 जय बजरंग गोरसई ब संघ मेघराज किणे यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. 9 फलंदाज बाद झाले आणि आता मात्र शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना मगाशी जसा मी उल्लेख केला की खूप कमी वेळा गोरसई बीचा संघ एवढ्या मोठ्या स्ट्रगल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज तो स्ट्रगल त्यांच्याकडनं करवून घेतला गेलाय वाकलनकरांकडनं. खूप चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. विशेषतः केतन म्हात्रे काय गोलंदाजी केली आहे या शेवटच्या षटकामध्ये. त्यानंतर जे तिसरं षटक होतं जो टर्निंग पॉइंट ठरला ते धीरज सिंगचं. त्यानंतर जीत बोईनं 2 महत्वपूर्ण विकेट, त्यानंतर 2 विकेट्स घेतल्या उद्देश पाटीलनं आणि शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा केतन म्हात्रे. 9 फलंदाजांना बाद केले या मॅच मध्ये आतापर्यंत. जीजी स्पोर्ट्स वाकण संघ कामाक्षी अवध या टीमनं शेवटची जोडी मैदानामध्ये ऑल आउटच्या नामुष्कीपासून वाचायचं आहे, परंतु त्याच वेळेला शेवटचा बॉल म्हटला की बिंदासपणे खेळायचं. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच सोने पे सुहागा असंच म्हणावं लागेल आणि तोच फटका मारण्याचा प्रयत्न केला जाणार की इथे ऑल आउटच्या नामुष्कीपासून वाचवलं जाणार. ही द्विधा मनस्थिती नेहमीच फलंदाजांची पाहायला मिळते जेव्हा अशी सिच्युएशन मात्र मैदानामध्ये येत असते. केतनचा हा बॉल यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला झेल सुटलाय. केतन मात्रेचं रागावणं स्वाभाविकच आहे. इथे स्टंप्स हिट झालेले नाहीये जीतला, परंतु पाहूया इथे दोनही फलंदाज एका झेंडला आणि त्याचमुळे इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. परंतु हा झेल सुटल्यानंतरच्या आलेल्या या धावा नक्की 70 पार करून देतात. त्या गोरसई ब संघाची धावसंख्या 71 धावा 71. ऑल आउट होतोय हा संघ शेवटच्या चेंडूवर. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय, परंतु चॅलेंजिंग टोटल आहे. हा फटका आपण पाहिला कशा पद्धतीनं अगदी सहजतेनं हातामधून झेल सुटला, परंतु 72 धावा काढण्यासाठी मात्र कस लागणार या मॅच मध्ये हे मात्र नक्की आहे. ते जीजी स्पोर्ट्स वाकण संघ ही स्पर्धा जिंकणार की गोरसई ब संघ ही स्पर्धा जिंकणार याकडे मात्र तमाम क्रीडा विश्वाचं लक्ष लागून राहिलंय. आणि या रात्रीमध्ये सुद्धा बरेचसे क्रीडा रसिक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं स्वागत करूया आणि नक्कीच हा थरार दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ते अर्थातच आपल्या समवेत दुसऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये जॉईंट होतील सिद्दीक भाबे सर आणि त्यांच्या समवेत चंद्रकांत शेटे सर. या 2 दिग्गज समालोचकांचा आवाज तुम्हाला या उत्तरार्धाच्या खेळामध्ये ऐकायला मिळणार आहे. सिद्दीकजी भाबे आणि चंद्रकांत शेटे सर आपल्या समवेत उत्तरार्धाच्या खेळामध्ये जॉईंट होतील. तुर्तास मात्र नक्कीच रजा घेऊया स्पर्धेमधून, परंतु या मोठ्या स्पर्धेचं खरं तर हिस्सा होण्याचं भाग्य आम्हाला मिळालं हे नक्कीच आमचं अहोभाग्य असेल, कारण या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. तारिकबाई सय्यद असतील, जफरजी पटेल असतील, आमचे चंदू शेट्टे सर असतील, विशालजी जितेकर असतील, सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो. आणि नक्कीच या स्पर्धेमधून आमच्या वाणीला पूर्णविराम देतोय, परंतु आपण कुठेही जाऊ नका. जसा दुसऱ्या इनिंगच्या खेळाला प्रारंभ होईल ऐकणार आहोत आपण सिद्दीकजी भावे सरांना, त्याचप्रमाणे चंदू शेट्टे सरांना. थँक्यू. धन्यवाद दीपक पाटिल, धन्यवाद अक्षय पांडव. वाकई में हम सब आभार व्यक्त करते हैं. मैं स्पेशली तारिफ सैयद साहब, मिस्टर 7070, जफ़र पटेल, डबल ए के, सुल्तान खान, मिस्टर बनियाल और साथ ही साथ 7070 पूरी टेलीकास्ट टीम, ऑर्गेनाइजिंग टीम, चेरोबा कोन, इन सभी का आभार व्यक्त करता हूं कि पिछले 4 रातों से मुझे यहाँ कमेंट्री करने का मौका मिला. स्पेशली थैंक्स टू चंदू शेट्टी जी, जिनका बहुत बड़ा रोल रहा मुझे यहाँ लाने में. एंड वंस मोर थैंक्स टू तारिफ सैयद, जफ़र पटेल एंड स्पेशली द टेलीकास्ट टीम विपुल एंड सुल्तान खान. बैक टू क्रिकेट नाउ. कौन बनेगा विजेता? हु विल बी दी विनर? हु विल बी दी चैंपियन ऑफ ग्रामीण धमाका बिग बैश? मेरे साथ आखिरी इनिंग के लिए इस वक्त जुड़ चुके हैं चंदू शेट्टे. क्या अवध 11 कामाक्षी जीजी स्पोर्ट्स वाकलन? क्या रिग्नेश 11 गुरसई बी?
देर रात हमारे साथ काफ़ी मेहमान यहाँ पर हैं, स्पेशली प्रताप सेठ पाटिल, न्यू 40+ के संस्थापक अध्यक्ष और रिग्नेश एलेवन गुरसई बी के ओनर। दोनों अंपायर की फिर से ग्रैंड एंट्री होती हुई, ये देखिए दोनों अंपायर बीच मैदान पे जाते हुए, रमाकांत पवार और धनंजय कोहली। 72 का लक्ष्य है, 12.00 का आस्किंग रन रेट है। चंदू जी, इस तरह के जो लक्ष्य रहते हैं उसमें एक बात तो तय है कि पावर प्ले के जो 2 ओवर है वो साफ बता देंगे कि ग्रामीण धमाका बिग बैश का चैंपियन कौन बनने जा रहा है। बहरहाल ओपनर्स बीच मैदान पे जाते हुए केतन मात्रे और जीत भुईर और केतन मात्रे की ये अग्नि परीक्षा है। अभी तक उन्होंने ग्रामीण धमाका बिग बैश में कमाल की बल्लेबाजी की, कमाल की गेंदबाजी की है, लेकिन कहते हैं ये या तो आपको पहली चीज याद रह जाती है या आपको आखिर में किया हुआ नतीजा। केतन मात्रे के क्लास के अग्नि परीक्षा, ये देखिए 70-70 का अद्भुत टेलीकास्ट। विपुल जी और उनकी पूरी टीम को सराहना देनी होगी इस 5 दिन के टेलीकास्ट में। देखिए ऐसा नहीं है कि क्रिकेटर्स या मैचेस ने लोगों को जागे रखा है। यूट्यूब पे जो लोग अभी भी 5200 हमें देख रहे हैं, उसका मेन रीजन है कि 70-70 का साफ सुथरा टेलीकास्ट। बैक टू क्रिकेट नाउ, 2 ओपनर्स ऑन द मिडल, जीत भुईर एंड केतन मात्रे। गेंदबाजी के लिए भावेश पवार, हरफन मौला खिलाड़ी, प्राउड ऑफ भिवंडी एंड महाराष्ट्र क्रिकेट और ड्रॉप सीन के हीरो। भावेश पवार का सामना करेंगे जीत भुईर। लक्ष्य है 72 रनों का। पहली गेंद 3:21 हुए। भावेश पवार, पहली गेंद स्विंग एंड मिस, कटर की थी, टिप्पा खाने के बाद गेंद बाहर की जानिब निकली। ये खासियत है भावेश की। पहिल्याच बॉलवर थोडीशी मुवमेंट देखील पाहायला मिळाली, चळवळ पाहायला मिळाली, कारण बॉल वळताना पाहायला मिळाला, थोडासा पुढे केला होता आणि पहिल्याच बॉलवर एका मोठा पवित्रा खेळण्याच्या फटका खेळण्याच्या पवित्र्यात देखील जीत होते, परंतु त्यांचा इरादा इकडे उद्ध्वस्त केला होता। भावेश की गेंद बैकफुट पे गए, कट किया गेंद को, पीछे खिलाड़ी है, अब जाकर पहुंचे, 1 रन बनता हुआ। जीत भुईर 1 रन से खाता खोलते हुए, 1 रन से खाता खुलता हुआ। अवध 11 कामाक्षी जीजी स्पोर्ट वाकलन का 1 रन बिना किसी विकेट के। प्रताप सेठ पाटिल फेम टीम है, रिग्नेश 11 गुरसई बी, मेहताब खान फेम टीम है, अवध 11 जीजी स्पोर्ट वाकलन। जगह नहीं थी वहां पर, हालांकि शॉट को बहुत अच्छे से खेला था, लेकिन डीप में खिलाड़ी रख दिया गया था। भावेश पवार, ये बैटल सबसे अच्छा है केतन मात्रे के लिए। खींच के मारा है, चाबुक है, 6 रन। करारा जवाब भावेश पवार को। जैसी गेंद हाथ से छूटी, उस पर स्टैम्प लगा हुआ था 6 रन का। फुल सम्राट आहेत केतन मात्रे आणि आई वेळेला जर पाहिलं तर बॉल वळणारा होता, परंतु थोडासा दूरवर होता आणि त्यामुळे त्याला फेकून दिलं मिड विकेटच्या दिशेने 6 धावांसाठी। चांगली सुरुवात याही मॅचची, त्यांची सुरुवात 6 धावांनी होते, म्हणजे षटकाराने होते। भावेश पवार लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स आगे रखा था, इस मरतबा बढ़िया गेंद, गेंद गली में गई है, 1 रन। एक सवाल करूंगा चंदू आपसे, क्या आप मानते हैं कि केतन मात्रे पुल खेलने में बहुत कमांड रखते हैं, ये उनका फेवरेट जोन है? नक्कीच त्यांच्या विरुद्ध तशा पद्धतीचे चेंडू आले की लगेच हरकतमध्ये येतात आणि शक्यतो पुलसाठी ते रेडी देखील असतात, जसं रोहित शर्माला आपण पाहतो त्या पद्धतीचा फटका खेळण्यासाठी। भावेश पवार जीत के लिए, गेंद हवा में, फील्डर पहुंच पाएंगे नहीं। कपिल केनी की बढ़िया कोशिश, वो भी बाहर, गेंद भी बाहर, 4 रन। एक बात तो है कि आज वाकलन ने भी कमर कस ली है,
आर या पार, लड़ेंगे या मरेंगे। भावेश पवार पे हल्ला बोल दिया है। चेंडू तसा फटका फसला होता, परंतु पॉवर प्ले असताना फायदाही तिकडे होताना पाहिला मिळाला आणि चेंडू थोडासा दूर राहिला चौकार. इस मरतबा क्रीज में पीछे जाके खेला है, अच्छी फील्डिंग अपने फॉलो थ्रू में। एक ओवर की समाप्ति बराबर, नेट टू नेट फाइट, कट टू कट मुकाबला। 12 का आस्किंग रन रेट, 12 रन बिना किसी विकेट के। जी सरासरी पाहिजे ती सरासरी मात्र या ठिकाणी पहिल्या षटकात गाठलेली आहे. विकेट नाही आली आहे आणि विशेष म्हणजे भावेश यांच्या षटकात विकेट न येणं ही देखील एक महत्वाची गोष्ट आहे. आणि धावही आल्यात 12, परंतु मॅच दोन्ही बाजूला आहे, कट टू कट. आणि ज्या वेळेला दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात येतात ना, मॅचही चांगली फाईट पाहायला मिळते. बेस्ट वर्सेस बेस्ट, त्यामुळे टुर्नामेंट बेस्ट, फायनली बेस्टच असणार. 70-70 लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन को दबाना बिल्कुल ना भूलिए, ताकि तमाम अपडेट्स आप तक आते रहे। देखिए, रात के 3:30 बजे सलमान खान अगर बिग बॉस का शो चला दे तो इतने लोग नहीं रहेंगे जितने इस वक्त ग्राउंड में है, और यूट्यूब पे 5000 है। नक्कीच ही मॅच जो जिंकेल ना, त्या गावात मात्र फटाके फुटतील. ती वाकणला फुटणार आहेत की गोरसईला फुटणार आहेत, त्याचं मात्र या ठिकाणी आपण वाट पाहतोय. कारण पहिल्यांदाच अशा प्रकारच्या या फॉर्मॅटमध्ये स्पर्धा होते, त्यामुळे संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला नक्कीच या ठिकाणी प्रतीक्षा होती की स्पर्धा कधी सुरू होते, कोणती टीम जिंकते, कोणतं गाव जिंकतंय, कोणते आयकॉन जिंकतायत, त्याची सर्वांना प्रतीक्षा होती. देखिए, एक बात और है चंदू के 2 आइकॉन लाकर इसमें डबल ग्लैमर आ गया। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए मरता क्या ना करता करण अंबाला को मोर्चे पे लगाया गया है। इस मरतबा गेंद को ऑन ड्राइव करते हुए मिड ऑन पे कोई रन नहीं। करण अंबाला जिनका ताल्लुक पंजाब से है, और ये साल में करण अंबाला बहुत उभर कर आए। हालांकि उनकी उम्र काफ़ी कम है, 22 साल है, लेकिन इस खिलाड़ी ने अपने आप को साबित कर दिया है। करण अंबाला सामना करेंगे केतन मात्रे। पटकी भी गेंद, कंट्रोल कट शॉट है, सीधा पॉइंट पे, डायरेक्ट थ्रो। क्या अंपायर, तीसरे अंपायर की तरफ, क्या थ्रो आया है राहुल केने का। जसा डायरेक्ट हिट झाला, चारी बाजूने टाळ्या शिट्यांचा गजर देखील येतोय. आणि त्या स्पर्धेला मजा येते ज्या स्पर्धेमध्ये टाळ्या आणि शिट्या आणि आरडाओरडा नसेल ना, त्या स्पर्धेला मजाच येत नाही. टाळ्या शिट्या हा क्रिकेटचा खेळाचा अविभाज्य घटक आहे आणि त्याला सुरुवात झाली. ये शोर उभर रहा है, ऐसे लग रहा है कि मैदान में 90% जो समर्थक है वो गोरसई बी के हैं। मैं वही कह रहा था कि रात के 3:30 बजे अगर सलमान खान बिग बॉस भी लगा दे तो ना इतने दर्शक उनके सामने रहेंगे, ना इतने टेलीविजन सेट पे रहेंगे। केतन म्हात्रे यांच्या विकेटसाठी रिग्नेशजी पाटील यांच्याकडून 3000 रुपयाचा पुरस्कार. मग त्या गोलंदाजाने घेतली तर गोलंदाजाला, आणि जर क्षेत्ररक्षकाने ती विकेट घेतली रनआउटच्या स्वरूपात, त्याला सुद्धा ते 3000चा पुरस्कार असेल. देखना है, तीसरे अंपायर के निर्णय का इंतजार हो रहा है। केतन मात्रे का भी जो कलेंजा है ना, वो हालत में आ गया होगा। भिवंडीने खूप सारे क्रिकेट पाहिले, भिवंडीने खेळाडू दिले, स्पर्धा दिल्यात, परंतु हाही एक इतिहास लिहिला जाईल. कारण तुम्ही गेली माझ्या मते 25-30 वर्षाचे साक्षीदार आहात. काय म्हणाल सर? बिल्कुल, देखिए इस सीजन में पिछले 2-4 सालों में भिवंडी के क्रिकेट में काफ़ी तब्दीली आ गई। यहाँ के क्रिकेटर्स आपने देखा कि काफ़ी अच्छा क्रिकेट खेल रहे हैं, लेकिन मैं सराहना करूँगा बाहर के क्रिकेटर्स की, जिन्होंने भिवंडी में आकर अच्छा क्रिकेट खेला है। देखना है कि तीसरे अंपायर का निर्णय क्या आता है। नजरें सभी की इधर लगी हुई है, एलईडी स्क्रीन को देख रहे हैं। करण अंबाला, भावेश पवार, कपिल केने और सूरज केने, मेघनाथ, और ये
आने की तैयारी में तीसरे अंपायर का निर्णय। सगळ्यांचीच उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचली आहे, आउट असतील की नाही असतील, कारण तिकडे स्वतः केतन आहेत आणि त्यामुळे काळजाचे ठोके देखील धडधड 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 करायला लागले असतील. पाहूया निर्णयाची प्रतीक्षा सर असेल. दोनों बारहवें खिलाड़ी भी बहुत टेंस में लग रहे हैं। देखना है तीसरे अंपायर का निर्णय। आने की तैयारी में और ये आता हुआ एलईडी स्क्रीन पे तीसरे अंपायर का निर्णय और नट आउट। सबसे बड़ी बात है कि बल्ला बहुत दूर से स्लाइड करते हुए आए थे, यही कारण था कि अपनी क्रीज में पहुंच गए। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 13 बिना किसी विकेट के। जीत भुईर सामना करें करण अंबाला का। ग्रामीण क्रिकेटमधील विविध विभागातील क्रिकेटच्या चाहत्यांचं म्हणजे जरी त्यांचे मॅच नसेल, परंतु ही एक अशी स्पर्धा आहे जी एक वेगळा मापदंड निर्माण करते. त्यामुळे लक्ष उरणचं असेल, पनवेलचं असेल, खालापूरचं असेल, अगदी कर्जत, त्याचबरोबर जर पाहिलं तर कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी, अगदी मीरा भाईंदर परिसर म्हणा, घोडबंदर बेल्ट, मुंबई आणि जिकडे जिकडे ग्रामीण क्रिकेट चालतं अगदी शहापूर बोरबाड पासून देखील सर्वच परिसराचं लक्ष या मॅचवर असणार आहे. कारण ग्रामीण क्रिकेटमधील 2 बलाढ्य संघ, 2 ग्रामीण क्रिकेटच्या महासत्ता एकमेकाच्या विरुद्ध या ठिकाणी उभ्या ठाकलेल्या आहेत. टायटल मिळवण्यासाठी, मानाची ट्रॉफी मिळवण्यासाठी, ग्रामीण धमाका बिग बॅश जिंकण्यासाठी. करण अंबाला, ओ बढ़िया गेंद, दुविधा में पड़ गए थे वहां पे बैट्समैन, लेट कट करना चाहा बीडवे ऑफ स्टंप के बाहर। स्कोर इस वक्त रुका हुआ है 13 रन बिना किसी विकेट के। ये देखिए बहुत दूर से खेला था, स्लाइस करने की कोशिश की थी जीत भुईर ने। 13 रन बिना किसी विकेट के। 72 के लक्ष्य है ग्रामीण धमाका बिग बैश को जीतने के लिए। अंबाला की गेंद स्विंग एंड मिस, हर गेंद पे तालियां आ रही है। ये देखिए सिट्टियां भी आ रही है, लेकिन बल्लेबाज की थोड़ी सिट्टी गुम हो गई है पिछली 2 गेंदों में। नक्कीच टाळ्यांचा गजर होत राहणार. जो चांगली कामगिरी करणार त्याचे सपोर्टर टाळ्या वाजवणार आणि त्यामुळे काही वेळा टाळ्या या वाकड्यांसाठी वाजतील, काही वेळा टाळ्या या गोरसाईसाठी वाजतील. पाहूया, त्यामुळे मजा येईल. फायनल मॅच आहे, आठवणीत राहील अशी फायनल असेल. करण अंबाला, पटकी भी गेंद, अजीबो गरीब शॉट, 1 रन जरूर मिला है। इस ओवर में बांधे रखा है बल्लेबाजों को अंबाला ने और 5 गेंदों पे अब तक 2 रन दिए। कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन बिना किसी विकेट के, 14 विदाउट लॉस। सर खूप चांगली ओव्हर आतापर्यंत आली आहे, कारण 5 बॉलमध्ये केवळ 2 धावा. पहिल्या षटकात जर पाहिलं तर चांगली धावसंख्या उभारली होती, परंतु या षटकात लगाम घातलाय. मला लहान वयातच आयकॉन म्हणून का घेतलं आणि हरियाणाच्या अंबाला मधून कोण गावात का आणलं. करण अंबाला, अंबाला कौन टू अंबाला भेज दिया है करण अंबाला को। बेहतरीन हुक शॉट, 6 रन। केतन मात्रे जब तक रहेंगे, देखिए नजरें हटी थी, फिर भी गेंद उनके स्लॉट में आ गई, 6 रन। आणि दबाव जो होता ना पहिल्या 5 बॉलरचा तो हटवला या ठिकाणी. जसे स्ट्राईकला आले 5 बॉलमध्ये 14 वर बॅटिंग करताय. 2 ओव्हरमध्ये 20. जरी अपेक्षित धावगती नाहीये, परंतु शेवटच्या बॉलवर आलेला षटकार आत्मविश्वास देईल, कारण 20 धावा जी सरासरी पाहिजे त्याच्यापेक्षा थोडंसं पाठीमागे आहे, परंतु विकेट आला नाही. हा प्लस पॉइंट या ठिकाणी आहे सर. बिल्कुल, आने वाले बल्लेबाजों में कभी भी आकाश चिंदारिया को ऊपर भेजा जा सकता है। धीरज सिंह है, आकाश चिंदारिया है। 2 ओवर की समाप्ति, 20 रन बचे हुए 4 ओवर में। ग्रामीण धमाका बिग बैश को जीतने के लिए 52 रन चाहिए। 13 का आस्किंग रन रेट। 2 सितारे एकमेकांबरोबर काय चर्चा करत असतील बरं. एकमेकांच्या विरोधात आहेत, परंतु तरी देखील त्यांच्यामध्ये थोडीशी चर्चाही पाहायला मिळाली.
ये आप देख सकते हैं वीआईपी डाइस मिस्टर बाउद्दीन उनके साथ तमाम मेहमानों को, और डगआउट में इस वक्त मेहताब खान के भाई तौफीक, तौहीद, मुबारक और लक्की खान मौजूद हैं। आपका भी स्वागत है। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी में मरता क्या ना करता भावेश पवार को कंटिन्यू रखा गया है। उनको पता है कि मैच यहां से सरक सकता है। जीत के लिए रिवर्स खेला है, गैप में कोई मौका नहीं, 4 रन। या अगोदरच्या मॅच मध्ये देखील त्यांनी रिव्हर्स अस्त्र काढली होती. या मॅच मध्ये देखील जर पाहिलं तर जीत चौफेर टोलीबाजी करण्याचा प्रयत्न करतायत, दबाव हटवण्याचा आणि विशेष म्हणजे प्रमुख गोलंदाजावर हल्ले करण्याचा प्रयत्न करतायत. जी दरी होती ना 4 धावांची ती मात्र आता या पहिल्याच बॉलवर भरून निघाली कारण चौकार आलाय. रिग्नेश 11 गोरसई बी के चैलेंज को एक्सेप्ट करती हुई अवध 11 जीजी स्पोर्ट वाकलन, बढ़िया रिवर्स शॉट भावेश पवार, फिर रिवर्स खेलने की कोशिश। इस मर्तबा टिप्पा खाने के बाद गेंद निकल गई विकेट कीपर के पास। ओवर नंबर 3 चल रहा है। अभी भी मैं कहूंगा कि आपके पास जब 10 विकेट रहते हैं तो आप कभी भी रिस्क ले सकते हैं। एच, लेकिन पीछे खिलाड़ी रखा गया है। गेंद गली की बगल से निकल गई थी। फ्लैशी कवर ड्राइव लगाना चाहते थे जीत। 1 रन बनता हुआ स्कोर में, स्कोर आगे सरकता हुआ 25 रन बिना कोई विकेट के, 25 विदाउट लॉस। ये मुकाबला भी लोगों की नींद उड़ा देगा लग रहा है। जिनके आंखों पे नींद की झपकियां हैं वो भी उठ के खड़े हो जाएंगे। भावेश पवार पंच किया है, एक्स्ट्रा कवर में 6 रन, चमाट शॉट। आणि इकडे दाखवत असताना ते पॉवर, केतनची पॉवर या ठिकाणी पाहायला मिळते. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या युवा खेळाडूच्या नावाचा बोलबाला देखील का आहे दाखवून देण्याचा प्रयत्न होतोय. त्यांच्याकडे जी स्ट्रेंथ आहे थोडीशी वेगळी आहे. ताकदीचा देखील वापर होताना पाहायला मिळतो आणि त्यांचं फुटवर्क देखील चांगलं पाहायला मिळतं. देखिए केतन मात्रे तो मानो पीछे पड़ गए हैं रिग्नेश 11 गोरसई बी के आज चैंपियन बन के रहेंगे। ये देखिए इससे बढ़कर शॉट क्या हो सकता है। उछल कर पंच किया था, चमाट शॉट, 6 रन। आणि 31 वर धावसंख्या पोहोचली आहे. तिसरी ओव्हर सुरू आहे. 72चा पाठलाग करायचा आहे. जसा थोडासा दबाव वाढत होता त्यावेळेला मात्र लगेच म्हणजे ते भरून देखील काढले जात आहेत. फटका आल्यानंतर डॉट बॉल येत आहेत आणि जसं या ठिकाणी जर पाहिलं तर काही डॉट बॉल आल्यानंतर लगेच एक मोठा फटकाही येतोय आणि असे मॅच मध्ये रंग थोडे थोडे दोन्ही बाजूने भरले जात आहेत आणि मॅच पुढे पुढे निघाली आहे. भावेश पवार ने 10 गेंदों में 23 रन दिए। बैकफुट पे गए, क्लोज ऑफ द बॉडी पंच किया गेंद को कवच में, 1 रन। क्या बल्लेबाजी हो रही है। मैच बराबर, तीसरा ओवर चल रहा है, 32वें है। यहां से जीतने के लिए 19 गेंदों में 40 चाहिए। और आकाश चिंदारिया इस वक्त डगआउट में है, ये नहीं भूलना चाहिए। बॉल परफेक्ट यॉर्कर, काम तमाम कर दिया जीत का। अफलातून चेंडू या ठिकाणी म्हणजे त्यांचा या स्पेल मधला शेवटचा चेंडू होता आणि जाता जाता एक शेवटच्या बॉलवर करामत करूनच गेले. म्हणजे जी कोंडी होती ना, विकेट नाही आल्या, ती एक या ठिकाणी कोंडी होती. 17 बॉल पर्यंत विकेट गमावली नव्हती. धावगती अपेक्षित नव्हती परंतु विकेट नव्हते, हा एक प्लस पॉइंट होता. परंतु शेवटच्या बॉलवर तेही पूर्ण केलं गेलं त्यांच्या माध्यमातून. 3 ओव्हर संपल्यानंतर 32 धावा झाल्यात, 1 विकेट माघारी परतली आहे आणि अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी सर 40. देखिए मैंने पहले ही कहा था और वही हुआ, क्योंकि 1 डाउन पोजीशन पे आए हैं। जिनके बल्ले से पूरे टूर्नामेंट में चिंगारी निकली है, आकाश चिंदारिया। और देखना है कि इस मैच के इस
ग्रामीण धमाका बिग बैश का कौन बनता है चैंपियन, मैं फिर से थैंक्स कहूँगा मिस्टर 7070 तारिफ सैयद साहब, जफर पटेल, साथ ही साथ सुल्तान खान, स्पेशली चंदू शेट्टी जी, विपुल और उनकी पूरी टीम को कि आप लोगों ने मुझे मौका दिया। मैं कमेंट्स ज़रूर दूंगा आखिर तक, लेकिन माइक्रोफोन को लीड करेंगे ये आखिरी मर्तबा चंदू सर मैं बोल रहा हूँ कि 70-70 है जहाँ चंदू शेट्टी है वहाँ। तीन षटकांचा खेळ संपलाय, 32 धाव फलकावर फायनल मॅच. मैदानात पाहणाऱ्यांचं स्वागत, युट्यूबला पाहणाऱ्यांचंही स्वागत. धमाका बिग बॅश, ग्रामीण धमाका बिग बॅश ही 5 रात्र रंगलेली स्पर्धा, क्रिकेट रसिकांना वेड लावणारी स्पर्धा. अंतिम टप्प्यात देखील ते वेड कायम आहे, कारण प्रचंड उत्कंठा. 7 लाखाचं पारितोषिक कोणत्या गावात जाणार, 3 लाखाचं कोणत्या गावात जाणार. करण अंबाला येतात बॉलिंगसाठी, परंतु बॅटिंगसाठी केतन म्हात्रे. या वेळेला फटका अधुऱ्या मनाने खेळला, चेंडू हवेत आहे आणि ओहो, कॅच मात्र सुटली जाते. आणि कुणाची सुटली आहे? केतन म्हात्रेची सुटलेली कॅच. काय होईल? बऱ्याच जणांनी, अर्ध्या लोकांनी तर डोक्याला हात लावला आताच. देखिए राहुल केने ने थ्रो बहुत अच्छा मारा था, अब देखना है कि उन्होंने एक कैच छोड़ा है या ग्रामीण धमाका बिग बैश का कप छोड़ा है. आमच्या कॅमेराने देखील दोघांना एकाच अँगल मध्ये टिपण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. करण देखील नाराज झाले, अगदी खाली बसलेत, अरे हे तू काय केलंस. परंतु क्रिकेट आहे हे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर थोडी समाधानी असतील या ठिकाणी, ते म्हणजे केतन, कारण कॅच सुटली आहे. ओहो, अशाही काही घटना क्रिकेटच्या खेळात घडत असतात. एक जबरदस्त मॅच आपण पाहतोय. 39 धावांची आवश्यकता, 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एका बाजूला आकाश चिंदारिया. ओहो, व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. धाव संख्या जर पाहिली तर आता 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 34 वर जाईल ही धाव संख्या. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. रात्र जागवली प्रेक्षकांनी, कारण त्यांना ही दर्जेदार स्पर्धा पाहिजे होती. 5 दिवस दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्याचा शेवट कसा होणार. गोरसई विरुद्ध जर पाहिलं तर वाकळण, रिग्नेश 11 गोरसई. या वेळेला फुलटॉस बॉल, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र नक्कीच प्रयत्न करतायत. बॉल थोडासा बाजूला, एफर्ट्स मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळालेत. परंतु पाहूयात धावसंख्या जर पाहिली तर 2 धावांनी पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाश यांची चांगली सुरुवात या ठिकाणी झाली आहे. एका बॉल नंतर समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 वर. मॅच जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. एका बाजूला गोरसई तर एका बाजूला वाकळण. ओहो, यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल अँगल बनवतोय, स्विंग होतोय आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. कमाल की गेंद थी, टिप्पा खाने के बाद बाहर निकली थी. वहां से जाके केतन मात्रे उनको कुछ कह रहे हैं. ये मुकाबला आखिरी गेंद तक जाएगा, बने रहिए हमारे साथ. कमेंटेटर मजहर खान इतनी देर रात ऑनलाइन इस मैच को देख रहे हैं, आपका भी स्वागत है. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहू शकता संघर्ष आणि संघर्ष सुरू आहे दोघांचाही. या वेळेला उडवला बॉल समोरच्या दिशेने. पुन्हा अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न करण अंबाला यांचा, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने देखील चालणार नाहीये. काही मोठे फटके यावे लागतील, परंतु केतन मात्र मैदानात आहेत. आकाश चिंदारिया देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांच्या नक्कीच डोळ्याचं पारणं फेडणारी स्पर्धा. युट्यूबला घर बसल्या ज्यांनी आनंद दिला त्यांनी नेत्रसुख घेतलं, कारण 20 कॅमेऱ्यांनिशी आणि ते देखील उच्च क्वालिटीच्या चांगल्या प्रतीच्या कॅमेऱ्याचं चित्रण होतं. या वेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. निर्धाव चेंडूची सांगता आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. हा वाईट आहे की नाही त्यासाठी. एक क्षण मात्र या ठिकाणी यानंतरचा महत्वपूर्ण असणार आहे. काय होईल, कारण एका बाजूला जर पाहिलं तर भावेच्या ओव्हर संपलेल्या आहेत. करण अंबाला देखील जर पाहिलं तर त्यांच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये आहेत. त्यानंतरच्या 2 ओव्हर या मात्र खूप निर्णायक असतील. देखना है, हालांकि ऑप्शन गोरसई भी के पास बहुत है, खास तौर से गर्म पानी का ओवर डालने की कपिल केने को हमेशा आदत है. साथ ही साथ
पवन है, सूरज है, लेकिन एक बात है, 2 मेन स्ट्राइकर बॉलर का कोठा पूरा हो रहा है। योग्य चेंडू या ठिकाणी कळवला जातोय आणि धावसंख्या जर पाहिली तर अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी बॉल बाकी आहेत ते 13 चेंडू बाकी 13 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये, शक्य होऊ शकतं, दोन्ही बाजूला मॅच जाऊ शकते. गोरसई समर्थक म्हणत असतील गोरसई जिंकावी, रिग्नेश 11 जिंकावी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अवध कामाक्षी जीजी स्पोर्ट्स वाकळणचे समर्थक म्हणत असतील आम्ही रात्र जागवली आहे, आमची ही टीम जिंकली पाहिजे. सपोर्ट दोन्ही संघांना आहे आणि दोन्ही संघांचे सपोर्टर टेनिस क्रिकेट विश्वात खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. ते मात्र मॅच पाहतायत रात्रभर जागून. हो यावेळेला बिगेट करण्याचा प्रयत्न आणि जसा डॉट बॉल येतोय टाळ्यांचा गजर आणि टाळ्यांचा कडकडाट, शिट्याही सुरू होत आहेत कारण ही फायनल मॅच आहे आणि सगळ्यांना फायनल पाहिजे असते. उद्या जर प्रत्येक नाक्यावर गावागावात चर्चा हीच होईल. सकाळी माझ्या मते बऱ्याचशा वेअरहाऊस मध्ये, बऱ्याचशा ऑफिसेस मध्ये ही चर्चा होईल, फायनल कोणी मारली ग्रामीण धमाका बिग बॅचची, तर ते गाव कोणतं होतं, ते खेळाडू कोणते होते. बिल्कुल, भवेश पवार ने 2 ओवर में 24 दिए, लेकिन यहाँ पर करण अंबाला ने 2 ओवर में 13 दिए. अब 12 गेंदे, जीतने के लिए रन चाहिए 35. अगर कप उठाना है, 2 बड़े बैट्समैन पिच पर है, तो फिर 100% देना होगा. अब एक बात है, भवेश पवार का कोटा पूरा हुआ है, करण अंबाला का कोटा पूरा हुआ है. 5वां ओवर इस मैच का रिजल्ट बता देगा कि ऊंट किस करवट बैठ रहा है और पहली ट्रॉफी और पहला इनाम किस टीम की तरफ जा रहा है. नक्कीच त्याची उत्कंठ मात्र असणार आहे आणि कोणती टीम या ठिकाणी फायनल जिंकणार, मानाची स्पर्धा या ठिकाणी जिंकणार. पहिल्यांदाच या फॉर्मॅट मध्ये एवढी मोठी स्पर्धा पार पडली जाते. AA 70-70 स्पोर्ट्स, चेरोबा, तारिफजी सय्यद, त्याचबरोबर जर पाहिलं तर हेमंतजी बनियाल, जफर पटेल आणि वरुणजी सदाशिव पाटील यांचे आम्ही या ठिकाणी उल्लेख करू. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. बॉल हातात सोपवण्यात आला आहे. कपिल केने जे संघनायक देखील आहेत या टीमचे. समोर जर पाहिलं तर धडाकेबाज आकाश चिंदारिया ॲज अ आयकॉन आणि जोडीला जर पाहिलं तर केतन म्हात्रे आहेत. त्यामुळे लक्ष या ठिकाणी सर्वांना, या दोघांवर देखील असणार आहे. कपिल, प्रेक्षकांच्या काळजाचे ठोके चुकायला सुरुवात झाली असेल, परंतु पाहूया परिस्थिती. सध्या देखील जर पाहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये गोरसई आहे, रिग्नेश 11 आहे, परंतु जर मोठे फटके आले मॅच मध्ये वाकळण देखील येऊ शकते, म्हणजे अवध कामाक्षी देखील येऊ शकते. पाहूया ते फटके येतील का, त्या धावा येतील का, येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 35 धावा होतील का, कारण फायनल मॅच सुरू आहे. तमाम क्रिकेट रसिक आनंद घेत आहेत या मॅचचा. पहिला बॉल, एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसतोय. टाळ्यांचा गजर, विकेट महत्वाची आली आहे. आकाश चिंदारिया वेगळा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात बाद. रिवर्स शॉट खेलना चाहते थे, अपने जाल में फंस गए आकाश चिंदारिया. ये क्रिकेट है, जिस खिलाड़ी ने फाइनल तक अपनी टीम को पहुंचाने के लिए 100% दिया, लेकिन फाइनल में चूक गए. ये कपिल केने भी अजीब खिलाड़ी है, इनको हमेशा गर्म पानी का ओवर रहता है. अभी जो बाली ट्रॉफी खत्म हो गया उसमें उन्होंने जीता था, उससे पहले केंद्रीय मंत्री चषक में 1 ओवर को डिफेंड किया था, लेकिन उनको आज आखिर में नहीं 5वीं ओवर में लाया है. अभी बेतात बॅटिंग करण्यासाठी. आकाश जरी माघारी परतले असतील, आशा संपलेल्या नाहीयेत, कारण केतन मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहूया काय होईल, कारण क्षमता आहे या संघामध्ये देखील. मोठमोठ्या स्पर्धा लिहिल्या गाजवल्यात वाकळणने देखील आज कामगिरी करावी लागेल. शेवटचे 11 चेंडू बाकी आहेत. गोरसईच्या विरुद्ध फाईट मात्र सुरू आहे. युट्यूबलाही मोठ्या संख्येने प्रेक्षक आनंद घेताना पाहायला मिळत आहेत, कारण अंतिम टप्पा आहे या मॅचचा. काय होईल या मॅच मध्ये, जवळपास 3:45 वाजलेले आहेत, परंतु प्रेक्षकांची संख्या युट्यूबला देखील लक्षणीय आहे. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहू शकता, क्या बात आहे, जवळपास 5300 पेक्षा जास्त प्रेक्षक युट्यूबला या मॅचचा, हे स्पर्धेचं यश आहे. आणि आज देखील 4 लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांनी आज मॅचचा आनंद घेतला आणि एक वेगळा कॉन्सेप्ट घेऊन आले जरूर तारिफ सय्यद आणि जाफर पटेल, परंतु पहिल्या प्रयत्नात तो 100% यशस्वी झाला असंही म्हणावं लागेल. जवळ मॅचच्या दिशेने हो यावेळेला बिगेट करण्याचा प्रयत्न, टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा कडकडाट होतोय, कारण डॉट बॉल येतोय.
या वाजणाऱ्या टाळ्या आपल्या टीमच्या बाजूने देखील वाजवाव्या लागतील, त्यासाठीचे प्रयत्न मात्र या ठिकाणी करावे लागतील. पहिले 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळत आहेत. अवी भोईर पहिलाच बॉल बिग हिट आणि पहा थोडासा बाहेर देखील कट होतोय का चेंडू हातात दिला आणि स्वतः संघनायक आहेत, मोरक्या आहेत टीमचे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 35 धावांची आवश्यकता. या 4 चेंडूवर 1-2 मोठे फटके तर गरजेचेच आहेत, कारण आपण याच मैदानात 22 कडून पहिल्या मॅच मध्ये 22 धावांचा पाठलाग पाहायला मिळाला एका ओव्हरमध्ये. त्यामुळे 1-2 मोठ्या फटक्यांची गरज. काही चेहरे चिंताग्रस्त आहेत, काही चेहरे खुललेले आहेत. यावेळी लाकूड टप्प्याचा बॉल, त्याला दिशा दिली स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि पोचला बॉल सीमारेषेच्या पार. 4 धावा, चौकार. देखिए एक शॉट तो जरूर आया है बल्ले से वहाँ पे बैट्समैन अवी भुईर के, लेकिन जब 9 गेंदे 31 रन, तो आप सांस लेके बल्लेबाजी नहीं कर सकते, दम लेके बल्लेबाजी नहीं कर सकते. ये हो सकता है कि गेंदबाजी का दम निकाल दे. येणारे 3 बॉल खूप महत्वपूर्ण असणार आहेत, हेही विसरून चालणार नाहीये. केतन मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु गोरसई तरी कुठे कमी आहे. ज्या संघाने देखील डंका पिटलेला आहे, जबरदस्त कामगिरी मात्र ज्या संघाची देखील आपल्याला पाहायला मिळते. क्या 28 कप वाकलन के, क्या 21 कप घोरसई के? हो, यावेळेला आणखीन एक चेंडू जर पाहिलं तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय आणि त्या प्रयत्नात माघारी परतावं लागतंय. आणखीन एक विकेट आली आहे. नए बैट्समैन किरण मात्रे बल्लेबाजी को जा रहे हैं. अभी भी इक्वेशन है कि 8 गेंदे और 31 रन. इस ग्रामीण धमाका बिग बैश को अगर वाकलन जीतती है तो 28वां कप रहेगा और गोरसई जीतती है तो 21वां. तर पाहूया काय होईल. पवन किनेचे फॅन ओमकार देसाई देखील मॅचचा आनंद घेत आहेत. जावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 8 बॉल बाकी आहेत, 31 धावांची आवश्यकता. केतन मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्यामुळे आशा अपेक्षा महत्वाकांक्षा सर्व काही केतन यांच्यावर लगावलेले आहेत. परंतु या 4 बॉलमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडू निर्धाव टाकले. ही जमेची बाब कपिल केने यांची राहिली आहे, हे प्रेक्षक आपण पाहू शकता. काही चिंताग्रस्त आहेत तर काहींचे चेहरे खुललेले आहेत. एका बाजूला आनंद, जल्लोष, टाळ्या, शिट्या, दुसऱ्या बाजूला चेहऱ्यावरचं थोडंसं टेन्शन हेच पाहायला मिळतं. जो टीम मात्र जिंकत असते त्यांचे समर्थक जल्लोष करत असतात, टाळ्या शिट्या वाजवत असतात आणि ज्या टीमचं थोडीशी कामगिरी खराब असते, थोडीशी चिंताग्रस्त असतात, परंतु टाळ्या आणि शिट्या वाजवायची संधी त्यांनाही मिळते. पाहूया ती येईल का. केतन मात्रे संपूर्ण स्पर्धेत काय खेळलेत, बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये धुमाकूळ घातलाय आणि आता पाहूयात या मॅच मध्ये गरज आहे त्यांच्या बॅटिंगची त्यांच्या टीमला, कारण अजूनही जर पाहिलं या मॅचला जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. कव्हरच्या दिशेने लाजवाब फटका. केतन मात्र म्हणतात मी मॅच सोडणार नाहीये. 4 धावा. कमाल का शॉट. जैसे ही एक्स्ट्रा कवर को अंदर लाया, गेंद के आने का इंतजार किया, बैकफुट पे चले गए और ये देखिए थंपिंग कवर ड्राइव, बुलेट शॉट, 4 रन. 4 धावा मात्र या ठिकाणी येताना पाहिला मिळाल्यात आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 7 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. काय होईल, काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. फायनल मॅच आहे, थरार क्रिकेटचा रंगतोय. ग्रामीण धमाका बिग बॅशची फायनल मॅच सुरू आहे. ओहो, केतन यांच्यासाठी एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. धाव मात्र या ठिकाणी घेतली गेली आहे आणि लेग बायच्या स्वरूपातील ही धाव आहे आणि बघता बघता मॅच पोहोचली शेवटच्या ओव्हर मध्ये, ज्या ठिकाणी धावांची आवश्यकता आहे 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. एक मोठं लक्ष आहे, परंतु स्ट्राईक वर केतन मात्र यांनी स्ट्राईक घेतलेली आहे. पाहूया तमाम क्रिकेट रसिकांच्या नजरा या मॅच वर आणि या स्पर्धेवर देखील. चंदू सर, आपको याद पड़ता है कि कोई इस तरह का बिग फॉर्मेट, जिस तरह बिग बैश है, इस तरह के फॉर्मेट में आखिरी ओवर में 26 रन बने कोई बड़े टूर्नामेंट में? एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये क्वचितच या गोष्टी पाहायला मिळालेल्या आहेत. म्हणजे काही मोजक्या काही क्षण सोडले तर, परंतु अशक्य असं नाहीये, कारण पाहावं लागेल कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतायत केतन. त्यांच्याकडे क्षमता आहे. उगाच माझ्या दारामध्ये 4 4 व्हीलर कार आणि 28 मोटरसायकल बाईक नाहीये ते दाखवावं लागेल. बॅटिंग करतायत 26 धावांवर. या ठिकाणी आपण पाहू शकता रिग्नेश 11 एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अवध कामाक्षी, जीजी स्पोर्ट्स वाकळण.
देखिए काम मुश्किल है। अगर केतन मात्रे ने ये 26 रन बनाए तो कौन से लेके वाकलन तक उनको गाजे बाजे से ले जाया जाएगा, और गेंदबाज ने 26 रन दिए तो यहाँ कौन से लेके गोरसई तक रोते जाएंगे। आणि या ठिकाणी जर पाहिलं तर शेवटच्या षटकात चेंडू हातात सोपवण्यात आलाय तो पवन केने यांच्या. पाहूया पवन, या वर्षी टेनिस क्रिकेटमध्ये या सिताराने धुमाकूळ घातलाय. आपल्या अष्टपैलू कामगिरीने एक युवा टॅलेंट पुढे महाराष्ट्र टेनिस क्रिकेटला मिळालंय आणि त्यांचं नाव मात्र या ठिकाणी आपण पाहतोय पवन केने. बॉल त्यांच्याच हातामध्ये सोपवण्यात आलेला आहे आणि शेवटच्या षटकात काय होईल, केतन यांच्या बॅटमधून मोठमोठे फटके येतील का, 6 चेंडूमध्ये 26 धावा होतील का, फायनल ओव्हर फायनल मॅच आपण पाहतोय वाकळण की गोरसई. पहिला बॉल चांगला होता, खोलवर होता, एक धाव घेतली गेली, बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने. ओहो, पहिल्याच बॉलवर मात्र या ठिकाणी मारला गेलाय चौकार. 4 4 4 4 चौकार. हो हो, पहिल्या बॉलवर बॉल चांगला होता, बॉल खराब नव्हता, परंतु फटका त्याच्यापेक्षा चांगला होता. क्या? खोलवर टप्प्याच्या बॉलला मात्र कव्हर्सला पाठवलं 4 धावांमध्ये. वाकई में ये शॉट है, अच्छी गेंद पे स्ट्रोक। देखिए प्रताप सेठ पाटिल हमारे बीच में है। पवन केने अगर 26 रन बचाते हैं तो उनको 5,000 रुपए का इनाम दिया जाएगा प्रताप सेठ पाटिल की तरफ से। पुन्हा फुलटॉस बॉल, परंतु समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि धाव घेतलेली नाहीये, कारण टाळ्यांचा गजर या ठिकाणी होतोय. केतन स्वतःकडे स्ट्राईक ठेवताय. 4 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता ग्रामीण धमाका बिग बॅचचा चॅम्पियन होण्यासाठी. मॅच झाल्यानंतर कोणी स्टंपला हात लावणार नाहीयेत, कारण त्याच्यामध्ये कॅमेरे आहेत, तर दोन्ही बाजूच्या स्टंपला अरे. कोणतेही खेळाडू हात लावणार नाहीयेत. यावेळेला पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि मॅच सुनिश्चित होताना पाहायला मिळते. रिग्नेश 11 जय बजरंग गोरसई बीच्या दिशेने वाटचाल. 3 बॉल 22 संपली नाहीये फक्त अजूनही. अभी तो नहीं कहूंगा कि कोई भी अंदर नहीं आएगा, आप सब जाएंगे। क्या बात है. हा स्टंप जे आहेत माझ्या मते देखिए स्टम्प माइक है और स्टम्प कैमरा है जो बहुत कीमती है। माझ्या मध्ये पंचांनी कलेक्ट केली तरी आप चालतील. प्रताप सेठ के चेहरे पे खुशी की लहर। क्या बात आहे. अभूतपूर्व स्पर्धा. क्रिकेट रसिकांनो, 5 दिवस चाललेली ही स्पर्धा आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त क्रिकेटचा घमासान, दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय. मॅच मात्र अजूनही संपायची आहे, परंतु पाहूया काय होईल या ठिकाणी. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच मध्ये मात्र औपचारिकतेच्या दिशेने आहे. 22 धावांची आवश्यकता. केतन झुंज देत आहेत, 30 धावांवर खेळत आहेत, परंतु छाप सोडण्याचा प्रयत्न तेही करतील. रिग्नेश 11 काय पहिल्या मॅच पासून काय कामगिरी करत आलेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर वाकळणची देखील म्हणजे अवध कामाक्षीने देखील चांगली कामगिरी केली, परंतु मॅच आता औपचारिकतेच्या दिशेने, स्पर्धाही औपचारिकतेच्या दिशेने निघालेली आहे. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल, सन्मान दिलाय त्याचा, आणि आता केवळ 2 बॉल. जल्लोष भिवंडीकर गोरसईकर या ठिकाणी करण्याच्या तयारीत आहेत. क्रिकेटच्या खेळात आपली आवडती टीम जिंकल्यानंतर आपण जल्लोष करतो, टाळ्या वाजवतो, शिट्या वाजवतो, आरडाओरडा करतो, ते सगळं काही या ठिकाणी पाहायला मिळेल. फटका चांगला जरूर आहे, परंतु आता एक धाव घेतली गेली. केवळ 1 चेंडू दूर आहे स्पर्धा. गेली 5 दिवस, परंतु त्याच्या अगोदरचं 1 महिन्याचं प्लॅनिंग. जाफर पटेल, तारिफ सय्यद, त्यांची संपूर्ण टीम, आणि त्यानंतर जर पाहिलं तर हा दिवस उजाडलाय. 5 दिवसाच्या अथक क्रिकेट नंतर ग्रामीण धमाका बिग बॅश. रिग्नेश 11 गोरसई बीचा डंका ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये अजरामर, कारण आयकॉनची जोड असताना देखील डंका गोरसई नावाचा रिग्नेश 11चा भिवंडीचा देखील पाहायला मिळतोय. लाजवाब शेवट. दर्जेदार स्पर्धा आणि दर्जेदार शेवट देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. सेलिब्रेशन